श्रीमंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की सब संतन की जय। रघुपति राघव राजा पावन सीताराम। बोलिए रघुपति राघव पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम 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 पतित पावन सीताराम। ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय जय। रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंद या राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे
वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम यो जातो मरुदंशजोक्षितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयं सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम् यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारि सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरित्वा बसावे तुझ्या दासबोधासी बोधभावे अपत्या परिपावई प्रेमदासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं मन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याभिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भगवान श्री रामचंद्रांच्या कृपेनं जीवनाचा सारभूत ग्रंथ जो समर्थांकडून लिहिला गेला या ग्रंथाचं परिशीलन करावं काही थोडं ऐकायला मिळावं दासबोधाबद्दल या शुद्ध हेतून जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ भगवंताला नमस्कार भगवंताची कृपा आपल्यावरती होण्याकरता भगवंताला जे वागणं आवडतं असं आपल्याकडून घडावं याकरता प्रामाणिकपणे प्रयत्नशील असणारे धार्मिक सज्जन त्यांना वेगळा नमस्कार अधिकारी साधक तत्वचिंतक श्रेष्ठाचे कला उपासक समाजातले विविध क्षेत्रातले मान्यवर इथे बसलेत सर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो भारतीय संतांनी मनुष्याच्या जीवनाला एक प्रगल्भ धीरगंभीर दृष्टी देण्याचा प्रयत्न केला मनुष्याचं जीवन म्हणजे केवळ सुख नाही किंवा केवळ दुःखही नाही कुठल्याही प्रकारे तात्पुरत्या गोष्टीबरोबर वाहून न जाता स्थिर अशा तत्वज्ञानाचं चिंतन जर आपण केलं तर आत्ता जे आपल्याजवळ आहे ते आपण एन्जॉय करू शकतो पण त्याचा अहंकार कधी आपल्याला होणार नाही म्हणजे श्री डोंगरे महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर जियो तो ऐसे जियो जैसे सब कुछ तुम्हारा है और मरो तो ऐसे मरो जैसे तुम्हारा कुछ भी नहीं है पण सामान्यतः मनुष्याची बुद्धी संकीर्ण विचार करणारी आहे तात्पुरता विचार करणारी आहे ही तात्पुरता विचार करणारी बुद्धी त्याचं अनहित करू शकते तात्पुरता विचार करणारी बुद्धी त्याचं क्रियमाण बिघडू शकते आणि परिणामानं पुढे जे होणार आहे त्याबद्दलही आपण दुःखी होण्याची व्यवस्था करून ठेवतो म्हणून आज माझं जे प्रारब्ध नावाचं काही भोगणं आहे प्रारब्ध याचा अर्थ जे पूर्वी केलेलं आहे पण जे आपल्याला
फळ द्यायला फलोन्मुख झालेला आहे. मॅच्युरिटी डेट त्याची बरोबर आली आहे, आपल्या बरोबर समोर आली आहे. आत्ता जे आपण सुख भोगतोय किंवा दुःख भोगतोय हे पूर्वीचा परिणाम आहे. आपल्याला आत्ता मिळालेलं शरीर आहे, नातेवाईक आहेत, आर्थिक परिस्थिती आहे, जीवनातले कमी जास्त उपभोग आहेत, हे कुठल्या तरी जन्मीचे, गेल्याच जन्मीचे नाही, कुठल्या तरी जन्मीचे प्रयत्न आहेत. प्रारब्ध म्हणजे शिळा प्रयत्न. म्हणून आत्ता मी सुखी असेन तर या कायम मी असा राहणार आहे असा जो गैरसमज करून बसला त्याचं क्रियमाण बिघडतं आणि म्हणून भविष्य बिघडतं. मी कालच आपल्या समोर बोललो की समर्थांचा एक श्लोक आहे, कळेना पुढे काय होणार आहे, कळेना तनु कोठपर्यंत आहे, कळेना मरावे स्वदेशी विदेशी, कळेना गती काय होईल कैशी. म्हणून काहीही गृहीत धरू नये. हे असंच राहणार आहे का, हे गृहीत धरतो आपण आणि म्हणून काहीतरी वाईट वागू शकतो. श्री एकनाथ महाराजांकडे एक जण आला आणि महाराजांना म्हणाला, तुम्ही किती शांत असता हो, शांती ब्रह्म एकनाथ असं म्हणतात. जोशी नावाच्या एका लेखकाने नाथांच्या जीवनावर कादंबरी लिहिली, ब्रह्मविद्येचा शिल्पकार. एकदम शांत हो, किती जीवनात सुख येवो हुरळून जात नाहीत, किती दुःख येवो होरपळून जात नाहीत, आपल्या कर्तव्यात चुकत नाहीत. कसं काय जमलं तुम्हाला हे, असा एकाने प्रश्न विचारला. आता नाथ महाराज म्हणलं की आपल्याला ते 108 वेळा थुंकले एवढंच आठवतं. नाथ महाराज उत्तम युद्ध करत असत, उत्तम योद्धे होते नाथ महाराज. नाथ महाराज त्या माणसाला म्हणाले, बाबा रे माझं जाऊ दे, मला ज्योतिष कळतंय, तुला माहितीच आहे, बरोबर 8 दिवसांनी तू मरणार आहेस, तू माझा विचार करू नको, तू स्वतःचा विचार कर. बापरे, तू हडबडून गेला. घरी गेला, सगळ्या काय वाटण्या करायच्या त्या केल्या, ज्यांच्याशी वैर होतं त्यांच्या घरी जाऊन क्षमा मागून आला. जे चांगले होते त्या सगळ्यांना सांगितलं, हे काही गृहीत धरू नका, मी 8 दिवसांनी मरणार आहे वगैरे वगैरे. त्याचं त्या 8 दिवसाचं वागणं इतकं चांगलं झालं की लोक म्हणायला लागले, अरे भूत के मुंह में राम नाम कहां से आ गया. तसे आता निवडणुका आले की सगळे चांगले बघतात. आता झोपडीत जेवायला जातील बघा, हे तुम्ही लक्षात ठेवा. एरवी 5 वर्ष त्यांना झोपडी आठवत नाही. आणि इतका आनंद त्याला, आणि त्यालाही बरं वाटायला लागलं. आपण वैराचं ओझच घेऊन जगतो ना, त्यांनी वैर करू नये तर आपण करू, ती गोष्ट आपल्याला निगेटिव्हलीच आतमध्ये असते. ती काय मोठी अगदी पॉझिटिव्हली नसते. त्याचं चूक आहे समजा तरी आपल्याला वाईटच वाटत राहतं. कारण मुळामध्ये सत्वगुणाच्याही पलीकडे असणारा जो आत्मा आहे ना, तो आतून सांगतो, यार हे काही खरं नाही. त्या गालिबचा एक शेर आहे, कुछ इसी तरह गालिब ने जिंदगी को आसान कर दिया, कुछ इसी तरह गालिब ने जिंदगी को आसान कर दिया, किसी से माफी मांग ली, किसी को माफ कर दिया. आणि असा तो 8 दिवस मागला आणि आता तयारी करून ठेवली. हो, नातेवाईक वगैरे सगळे त्याच्याकडे आले. आणि नाथांची वाणी खोटी कशी होईल. आणि नाही ना मेला तो. सगळ्या आपल्या नातेवाईकांना घेऊन नाथांकडे, मी का मेलो नाही सांगा, मी तुमचं भविष्य खोटं ठरलं. नाथ म्हणाले, माझं खोटं काट खरं सोडून दे, या 8 दिवसात कसा वागलास तू. आणि मग त्याच्या लक्षात आलं की मी पूर्वी कधीही वागलो नसतो, इतका चांगला वागलो आणि त्याचा परिणाम आज मी एकदम आनंदात आहे. कारण कोण माझ्याबद्दल काय विचार करतो ही त्यांची बाजू झाली, मी मात्र त्यांच्या हिताचा चांगुलपणाचा विचार करतोय. आणि सगळे नातेवाईक म्हणले, एकदम बदलले हो रावसाहेब. संत आपल्याला हे सांगतात, काही गृहीत धरू नका. पाहिली घटिका नव्हे आपुली, समर्थांची दासबोधातलीच ओवी आहे. वयसा तरी निघून गेली, देह पडताच आहे ठेविली नीच योनी. हा देह पडल्याबरोबर आपल्याला कुत्र्याचा जन्म येणार आहे का, आळीचा येणार आहे का, सापाचा येणार आहे का, बेडकाचा येणार आहे, आपल्याला माहिती नाहीये. म्हणून याचा नीट अभ्यास करा आणि एकदम बॅलन्स, ज्याला गीतेने स्थितप्रज्ञ म्हटलं, असे वागा. त्याचा परिणाम आपण आनंदात असो. बाहेरची सृष्टी बदलायची गरज नाही, आपली दृष्टी बदलण्याची गरज आहे.
बाहेर सगळं तेच असतं जे पूर्वी आहे. पण दृष्टी एकदा दासबोधाची दृष्टी आली, एकदा ज्ञानेश्वरीची आपल्याला दृष्टी आली की आपण ज्ञानोबांच्या भूमिकेतनं जगाकडे व्हायला लागतो. लोक माझ्याबद्दल आदर ठेवतील का अनादर ठेवतील सोडून द्या, आपल्या कल्याणाची आपण व्यवस्था करतो. आणि याकरता या ग्रंथांचा नीट अभ्यास करावा. म्हणजे आपण जे वाहून जातोय सध्याच्या या युगामध्ये ते वाहणं थांबतं. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, पाण्याच्या प्रवाहाबरोबर फक्त मेलेला मासा वाहतो, जिवंत मासा कधी वाहत नाही. जिवंत मासा त्याच असतो जिथे बाकी मासे आहेत, पण तो त्या प्रवाहाचा वापर करून घेतो. पण आपल्यातला जिवंतपणा त्याचा जागा असल्याचा परिणाम तो कधी वाहून जात नाही. म्हणून आपला खरा जिवंतपणा जिवंत करण्याचं काम समर्थ ज्ञानोबा तुकोबा करतात. तुकाराम महाराज म्हणाले, काय वानू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. आणि अशा अर्थानं आपण अत्यंत भाग्यानं दासबोधासारखा एक प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हीचं मार्गदर्शन करणारा ग्रंथ कालपासून अभ्यासाला घेतला. मी काल बोललोय आपल्यासमोर, पुन्हा आवृत्ती करतो. हा फक्त निवृत्तीचा ग्रंथ नाही. जग हे नाशिवंत आहे हो, कुणी कुणाचं नाही हो, असा रडका ग्रंथ हा नाही आहे. प्रपंच करावा नेटका हे सांगणारा हा ग्रंथ आहे. मग तो नेटका म्हणजे काय त्याची व्याख्या केली आहे आपण कुठपर्यंत जाऊ मला माहिती नाहीये. पण या दासबोधाकडे बघताना असा दृष्टिकोन ठेवावा, सांगणारा कुणी असो आपल्याशी समर्थ बोलतायत असा भाव असावा. तो फक्त ॲज लाईक पोस्टमन आहे. आपल्याला पत्र पाठवतात ते आपले नातेवाईक पाठवतात, आपले आप्त पाठवतात. दारात आलेला पोस्टमन आहे तो फक्त आपल्याला तो डिलिव्हर करायला आलाय. त्याला आपण काय म्हणू, फार तर थँक्स म्हणू किंवा दिवाळीचा फराळ देऊ. त्यातही माणसं शेवटची देतात, भाऊबीजेनंतर आलेले खपवतात. एकदा हा दृष्टिकोन धारण केला की परिणाम असा होतो की वक्त्यावर श्रद्धा ठेवण्याचे श्रम दूर होतात. मलाही आपल्या श्रद्धा सांभाळल्या पाहिजेत याचं ओझं होत नाही. आणि आपल्याला सुद्धा सरळ तुकोबा ज्ञानोबा रामदास स्वामींशी संपर्क झाल्याचा परिणाम सरळ तिकडून येणारी सगळी पॉवर मध्ये कंजम्पशन नाही होत, नाही का. चांगल्या प्रकारच्या वायर्स असतील तर कंजम्पशन नाही होत. इतकं असतं ना, चिकलेट टेक्निकल मधले त्यांना कळेल, इतकं कंजम्पशन होतं, इतकी वीज तिकडून निघाली पण इथे येईपर्यंत अशी होते. तसं होऊ नये एवढ्याकरता आपण विचार हा करावा की हा फक्त पोस्टमन आहे. चला समर्थ आपल्याशी काय बोलतायत याचा थोडासा अंदाज घेऊया. समर्थांच्या चरित्राचा आपण काल थोडासा विचार केला की समर्थांनी वाटलं म्हणून दासबोध लिहिला नाहीये, रामाची आज्ञा म्हणून हा दासबोध लिहिला. 1100 पेक्षा जास्त मठांची स्थापना केली. गावोगावी उत्तमात उत्तम तालमी काढायला पाहिजेत. 1100 मारुती मंदिरं समर्थांनी उभी केलीत बरं. आणि समर्थांचा मारुती म्हणजे फक्त रुईच्या पानांचा हार घाला आणि तेल घाला याचा मारुती नाहीये, समोर व्यायाम करा असा मारुती आहे. समर्थांचा मारुती म्हणजे अर्धी तालीम. आणि समर्थ ज्या गावात राहायचे तिथे ते 8-15 दिवस महिनाभर राहून तिथल्या मुलांना व्यायाम शिकवायचे. त्यातला एखादा मुलगा तिथे महंत म्हणून रामदासी म्हणून नेमायचे आणि मग पुढे जायचे. असं एक ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो असं समर्थांनी त्या काळामध्ये उभं केलं. आणि तरी समर्थांना असं वाटलं हे सगळं पुन्हा मलिन होऊ शकतं, एका 2-3 पिढ्यानंतर हे विसरू शकतात लोक, म्हणून कायमचं वाङ्मय निर्माण करून ठेवावं. आणि म्हणून आपले जे विचार आहेत ते समर्थांनी लिहिले. त्याचं नाव श्रीमद दासबोध. मनोबोध, आत्मबोध आणि दासबोध असे 3 बोध आहेत. मनोबोध म्हणजे अगदी सोपं सहज कळेल असं भुजंगप्रायात वृत्तातलं तत्वज्ञान. मनाचा श्लोक हा संपूर्ण ग्रंथ आहे वर्ग, एवढासा आहे. काय समर्थांच्या वाङ्मयात ताकद आहे. पुण्यात खूप मोठी एक संस्था चालवणारे एक जण आहे, लोकांना मार्गदर्शन करणारे, अध्यात्माचं मार्गदर्शन करणारे उत्तम प्रवचनकार. काहीतरी नेपोटिझम म्हणा काय कशात तरी अडकले आणि आत्महत्येला खडक वाचलेला गेले. घडलेली घटना आहे. आता उडी मारूया. इतक्यात त्यांनी विचार केला काय पैसे बिसे असतील तर काढून ठेवूया, पैसे कशाला वाया घालवायचे, कोणीतरी घेऊन जाईल म्हणून खिशात हात घातला तर मनाच्या श्लोकाचं छोटं पुस्तक होतं. बघूया तरी वाचून म्हणले, मरण्यापूर्वी 205 एक आवर्तन करूया. आणि 205च्या 205 मनाचे श्लोक वाचले
आणि तिथून ते परत आले. इतका फुकट मारायला मी जन्माला नाही आलो. ही ताकद आहे समर्थांच्या वाङ्मयात, संतांच्या वाङ्मयात ही ताकद आहे. आपल्याला ते पळून जायला शिकवत नाहीत, फेस करायला शिकवतात. आत्मबोध हा फक्त 5 समासांचा अगदी छोटेखानी ग्रंथ आहे, फक्त तत्वज्ञान, त्यात फिलॉसॉफी. पण दासबोध नावाचा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये अगदी बारीक बारीक गोष्टी, किती वाजता उठावं हे लिहिलंय समर्थांनी, जेवावं कसं लिहिलंय, काळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासी, मग काही फळाहार घ्यावा, संसार धंदा करावा, सुशब्दे राजे राखावा सकळ लोक. अशा बारीक बारीक खूप तपशिलामध्ये या समर्थांनी हे सगळं वर्णन केलंय. समर्थांनी हे लिहित असताना कुठले कुठले ग्रंथ रेफरन्सला घेतले, रेफरन्स बुक्स, याचाही विचार आपण काल करत होतो. समर्थांची ओवी आपण काल जी पाहिली आणि थांबलो. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. अनेक ग्रंथ मी या दासबोधाला रेफरन्स बुक्स म्हणून घेणार आहे, जे साक्षात्कारी महापुरुषांनी लिहिले आहेत. वेद, ज्या वेदाला अपौरुषेय म्हणतात, वेद कुणी रचलेले नाहीत. ऋषी मुनी ध्यानस्थ असताना त्यांना ऐकू आले म्हणून त्याला श्रुती म्हणतात. सुचलं त्यांना, असे बसले आणि ट ला ट आणि री ला री आणि जन म्हणे काव्य करणारी अशी काव्यरचना त्यांनी केलेली नाही. म्हणून वेदामध्ये मनुष्याच्या बुद्धीचे जे 4 दोष सांगितले ते दोष नाही आहेत. मनुष्याच्या बुद्धीचे प्रतिपादनामध्ये 4 दोष येतात सामान्यतः. एक भ्रम, दुसरा प्रमाद, तिसरा लिप्सा आणि चौथा कर्णापाटा. ऐकून घ्या. भ्रम याचा अर्थ प्रतिपाद्य विषयाविषयी नीट ज्ञान नसणे, स्वतःच कन्फ्यूज. नाही ते असं आहे, पण ते तसंही असू शकलं, पण ते आम्हालाही सांगता येणार नाही, मग तुम्ही कशाला लिहिता एवढं. ज्या गोष्टीतलं माहिती नाही त्या गोष्टीत लिहायची आज सवय आहे की नाही लोकांना. कुणी श्राद्ध पक्षाबद्दल लिहून टाकतो, त्याला काही माहिती नाही. एक मेसेज फिरतो बघा, नारळ अर्पण करून कुठे पुण्य मिळते काय, मग तुझ्या डोक्यात फोडल्यावर मिळते काय. काहीतरी पूर्वजांनी विचार, त्यात दंभ नको असं तू लिही, दाखवेपणा नको असं तू लिही. पण ज्या अर्थी ज्ञानेश्वरीत या गोष्टी आल्यात, या अर्थी दासबोधात आल्यात, त्या अर्थी त्या विषयातलं त्यांना कळतं का मला तुला कळतं. पण हल्ली असं सरमिसळ करून एक मेसेज तयार करायचा आणि सोडून द्यायचा. पण इतके व्यवस्थित विचार करून मेसेज वाचून फॉरवर्ड करणारे लोक नाहीत. वाटलं आवडलं की लगेच फॉरवर्ड, सगळं वाचतही नाही. काही लोक तर फोटो बिटो पाठवतात ना, तर मी त्यांना नुसताच नमस्कार पाठवतो, वा म्हणला वाटतं देवाचा आहे असा अंदाज करून. मी तो ओपन जर केलं तर त्यातली मेमरी संपती ना हो. सांगण्याचा भाव असा की असं थोडंसं झालंय. मी एक साधा प्रश्न विचारतो आपल्याला. मी आता गेली बरीच वर्ष आपल्या समोर प्रवचन करतो. आपल्याला थोडा कणभर काहीतरी आदर आहे माझ्याबद्दल म्हणून दरवर्षी आपण बोलावता मला. समजा आपल्याला कोणाला लहान मुलाला बरं नाहीये, मी जर म्हणलो थांबा मी त्याला इंजेक्शन देतो, देऊ द्याल का तुम्ही? आई वडील या मुलांचे बरेचसे ऐकायला असतात, हा द्या बुवा आमच्या मुलाला इंजेक्शन, देऊ द्याल का? बुवा तुम्ही अजून प्रवचन तासभर जास्त करा चालेल, या ज्या विषयातलं तुम्हाला कळत नाही त्या विषयात कशाला तुम्ही काय डॉक्टर आहात का म्हणाल की नाही मला तुम्ही, आणि बरोबरही आहे की नाही रे. तसं ज्या विषयातलं ज्याला माहिती नाही त्यानं त्या विषयात बोलू नये. विद धातू आहे, विद म्हणजे टू नो. ज्याच्या साह्यानं आपण जाणकार होतो त्याचं नाव वेद. समर्थ सांगतात नाना ग्रंथांच्या संमती, अनेक ग्रंथ रेफरन्स बुक्स म्हणून घेणार आहे. उपनिषदे, उपनिषद याचा अर्थ आत्म्याला म्हणजे जीवाला आत्म्याजवळ बसण्याची व्यवस्था करणारा उपनिषद. उप म्हणल्याबरोबर आपल्या डोळ्यात येतं की काहीतरी कमी नाही का, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. उपनिषद वेदांत, वेदांताचा अर्थ आपल्याला बघायचा नाहीये, पण एखादी गोष्ट जाणण्याचा अंतिम टप्पा याला वेदांत म्हणतात. उपनिषद हे लिटरेचर आहे आणि वेदांत हा अनुभव आहे. श्रुती म्हणजे संपूर्ण वेद. किती सूक्ष्म आहे आपल्याकडे वेदाचं तत्वज्ञान, कल्पना आहे.
ओपनहायमरचंच वाक्य आहे, नाही फाईन रिचर्डमंडचं वाक्य आहे की ज्यांनी मॅनहॅटन प्रोजेक्टवरती जो होता आणि अणुबॉम्ब तयार करणारी जी टीम होती त्यामध्ये त्याचा प्रधान हिस्सा होता, तो रिचर्ड फाईनमन म्हणतो की मी हा अणुबॉम्ब माझ्या मतानं तयार केला नाही, आय जस्ट डिराइव्ड इट फ्रॉम ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्राचा जो मंत्र आहे तो फॉर्म्युला वापरून मी, अहो यांना उत्तम संस्कृत येत आहे, हे संस्कृत इंटू इंग्लिश करत नाहीत. ज्या भाषेमधली जी मर्म असतात ती भाषाच कळावी लागते, मगच ती येतात. साधा भाजणीचा थालपीठ बर करा बरं इंग्लिशमध्ये. म्हणून हे लोक संस्कृत उत्तम शिकतात. आपण ओपनहायमर कालच मी बोललो पाहिलं असेल, त्याला उत्तम संस्कृत येत आहे. या मंडळींना माहिती आहे की काहीतरी इथे आहे, ते श्रुतीमध्ये आहे. आणि मुख्य आत्मप्रचिती हे याचा मी अनुभव घेतलाय, नुसतं कॉपी पेस्ट मी केलं नाहीये. नाना संमती अन्वये, अनेक ग्रंथांच्या अनेक उत्तमोत्तम अशा संबंधित मंत्रांना मी या दासबोधात वापरलेला आहे. असा अन्वय म्हणजे कनेक्शन आहे. आणि म्हणून मिथ्या म्हणताय, मिथ्या याचा अर्थ प्रमाणत्व नाकारणे, मिथ्या म्हणता नाहीये. जर तुम्ही मला मिथ्या म्हणालात तर तुम्हाला वेदाला मिथ्या म्हणावं लागेल. जर तुम्ही माझ्या या दासबोधाला मिथ्या म्हणालात म्हणजे हे काही प्रमाणभूत नाही असं म्हणालात तर तुम्ही ऋषीमुनींचं माप काढल्यासारखं होईल. समर्थ सांगतात काही लोक असे मत्सरी असतात, कायम असतात बरं का, ते काही आज आहेत आणि त्यावेळेला नव्हते असं काही नाही. राम आणि कृष्णानं सोडलं नाहीये त्यांनी. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. महाराज म्हणाले तीर्थक्षेत्राला नेहमी जे जातात ना अशा माणसाला आजूबाजूचे लोक कावळा म्हणतात. तीर्थ करू जाता म्हणती कावळा, म्हणती कावळा. तीर्थ करू जाता म्हणती कावळा, म्हणती कावळा. तीर्थ करू जाता म्हणती कावळा, म्हणती कावळा. तीर्थ करू जाता म्हणती कावळा, करिता त्याला हासताती, हासताती. न करिता त्याला हासताती, हासताती. तीर्थ करू जाता म्हणती कावळा, म्हणती कावळा. जाता म्हणती कावळा, म्हणती कावळा. तीर्थ करू जाता म्हणती कावळा, म्हणती कावळा. सर्व काळी अशी मंडळी असतात. तुकाराम महाराजांनी हे कशा करता सांगितले, आपल्याला स्ट्रॉंग करतात समर्थ. काही माणसं तीर्थयात्रेला नेहमी जातात. अमक्या अमक्या एका माणसाने रिटायर झाल्यानंतर तिकीट काढलं, चारीधाम यात्रा, ते पॅकेज असतं, इतके लाख तितके हजार वगैरे. आधी माणसं जेवणा खाण्याची व्यवस्था नीट आहे ना बघतात. आणि असं तिकीट बिकीट काढलं, बायकोला सांगितलं ऐकलं का आपल्याला जायचंय बरं का, 1-2 महिन्यांनी आपल्याला जायचंय, 1 महिन्याभराची ट्रिप आहे, चारीधाम यात्रा वगैरे. आता गावात कळलं, चर्चा सुरू लगेच. शामराव आपले चाललेत तीर्थयात्रेला, कळलं का तुम्हाला? दुसरे म्हणले काही सांगू नका, ऑफिसमध्ये काय केलं माहितीये, करून करून भागले. ते ले असतं ना, बरंच काय असतं त्यात. आणि देवपूजेला लागले. हे शामरावनं कळलं, वाईट वाटलं. अरे मी चाललोय, आतापर्यंत रिटायर झालोच नव्हतो, घरी ऑफिस सारखं होतं म्हणून मला जायला मिळालं नाही, पण आता मी चाललोय तर लोक निंदा करतायत. म्हणून यानं त्यांचं म्हणणं ऐकलं आणि तिकीट कॅन्सल करून आला. 2-5 हजाराचं नुकसान झालं, काय समजा लाखभर रुपयाचं काढलं, पण ते 5,000 रुपये काढून घेतात, 2 महिने आधी केलं म्हणून. आणि उरलेले पैसे घेऊन आला दोघांचे. हेही कळलं लोकांना की जाणार होते, नाही कॅन्सल. बरोबर ना, मला वाटतच होतं पाप्याला कुठली आली तीर्थयात्रा. मोठा अभंग आहे तुकाराम महाराजांचा. महाराज म्हणाले एखादा मनुष्य व्यवस्थित 4 ठाव व्यवस्थित जेवणार असतो. काही लोकांचं जेवण असं मजबूत असतं,
एक 2-4 पोळ्या चेपतील, एवढा एवढा भात खातील, भरपूर भाजी, भरपूर 2-2, 4-4 वाट्या आमटी, म्हणजे व्यवस्थित जेवणारे असतात. पण फाटकात न येताना दिसले इडल्या झाकून ठेवते, येतंय सगळं संपवलं, आपल्याला उरणार नाही. व्यवस्थित खाणारा पिणारा भेटला तर खादाड म्हणतात. फार खाय त्याशी म्हणती खादाड. एखादा मनुष्य कमी खाणार असतो. अगदी काही काही लोकांचं असतं चतकोर पोळी वाढा, नितकोर पोळी वाढा, नकाच वाढू, एवढंच वाढा, त्याला तरी चांगलं म्हणतील. मत्सर नावाची गोष्ट दुसऱ्याचा सद्गुण सुद्धा दुर्गुण करते. फार खाय त्याशी म्हणती खादाड, आणि खात नाही. पाप्याच्या कपाळी अन्न कैसे, गेल्या जन्मी उष्ट्याताना कावळा सुद्धा हकलला नसेल, कारण तेवढी 4 शीतं उडतील तो कावळा खाईल म्हणून कंजूष आहे 1 नंबर. त्यामुळे आता याही जन्मी जातच नाही. डायबिटीस. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे किती राखावा लौकिक, अवताराधिक त्रास घेती. रामांनी भगवती जानकी देवींचा त्यांना सोडवलं व्यवस्थित, एक म्हणजे रावणाला ठार करून, तेव्हाही नावं ठेवली. आणि लोकांनी सीतामाईना बरोबर ठेवलंय. अहो रावणाकडे राहिलेली सीता रामाला चालते कशी, अशी वाल्मिकी रामायणात. आता आमच्या घरात असं काही घडलं तर आम्हाला सहन करावं लागेल याची भीती वाटतीये. नावं ठेवायला लागले रामाना. आणि पुढे रामाने तिची जेव्हा वाल्मिकीच्या आश्रमात व्यवस्था केली तरी आजही रामाना नावं ठेवतात लोक. समर्थ सांगतात, असं दासबोधाच्या बद्दल करण्याची चूक करू नका. मत्सरे जरी यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदिती. रे ग म्हणून असं करू नका. मी काय काय सांगणार आहे आपल्याला. शिवगीता याचं सगळं वर्णन नाही बरं. शिवगीता म्हणजे भगवान शंकरांनी रामचंद्राला सांगितलेली गीता, पद्मपुराणामध्ये आहे. रामगीता ब्रह्मांड पुराणामध्ये उमामहेश्वर संवादात रामगीता आली आहे. पुढे सांगतात गुरुगीता. गुरुगीता आपण इथे पाहिलेली आहे थोडीशी. गुरुगीता म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती यांचा संवाद. स्कंद पुराणात ही आली आहे. गर्भगीता. गर्भगीता म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता, गर्भगीता. यामध्ये गर्भावासाचं कारण काय, आपण गर्भात काय येतो, आईच्या पोटात काय येतो, आणि हे टाळता येईल का, याकरता काय साधन केलं पाहिजे, हे सांगणारी गर्भगीता. पुढे सांगतात उत्तर गीता. उत्तर गीता म्हणजे महाभारतामध्ये दुसऱ्यांदा सांगितलेली गीता, अनुगीता. अर्जुन म्हणला, कृष्णा त्या दिवशी जरा गडबड होती रे युद्धाची, गडबडीत तुम्हाला ते 18 अध्याय सांगितलेत, पण परत एकदा सांग रे. कृष्ण म्हणले, आता परत ते सगळं आठवणं शक्य नाहीये. अहो तोच राग पुन्हा दुसऱ्या ठिकाणी वाजवल्यानंतर तसाच होतो का. आमटी सकाळची वेगळी, संध्याकाळी, अहो फ्रीज मध्ये ठेवून गरम केली तरी तिची चव बदलते. त्यामुळे तशीच नाही मला सांगता येणार, पण छान सुंदर ही गीता आहे. याला अनुगीता म्हणतात किंवा उत्तर गीता. फार सुंदर आहे ही अनुगीता. बरं, आणि पुढे सांगतात अवधूत गीता. श्रीमद भागवतामध्ये अवधूत गीता आहे. भगवान दत्तात्रयांनी कृष्णांच्या पूर्वजांना यदूंना सांगितलेली गीता. वेद आणि वेदांत. भगवद्गीता युद्ध पर्वातली, भीष्म पर्वातल्या युद्ध पर्वातली, महाभारतातली युद्ध सुरू होताना सांगितलेली गीता. भगवद्गीता. ब्रह्मगीता. ब्रह्मदेवानी इंद्रादी देवांना केलेला उपदेश. हंसगीता. विष्णूंनी हंसाच्या रूपात ब्रह्मदेवाला केलेला उपदेश. पांडव गीता. गणेश गीता. यमगीता. यमगीता अनेकांना, यमगीतेचं हे जे आहे ते अनेकांचं नाव आहे बरं का. यमगीता 19 श्लोकांचं भक्तीपर स्तोत्र आहे. पराशर मैत्रीय संवादात ही यमगीता आली आहे. भीष्म नकुल संवादात यमनचिकेत संवाद कठोपनिषद ही यमगीता आहे. हे सगळं नुसतं ऐकून घ्या, कारण आज आपण या सगळ्यापासून इतके दूर गेलोय की हे असं काही आहे हे माहिती सुद्धा नाही आहे. पण ज्याला पुढं जायचंय त्याला यातल्या कुठल्या तरी एका फॉर्म्युलाचा उपयोग होतो हे लक्षात ठेवा. हे फॉर्म्युले आहेत.
कशा प्रकारे आपण आहे त्या दुःखातनं बाहेर यावं आणि कशा प्रकारे आहे ती सुख टिकवण्याचा प्रयत्न करा. या सगळ्या आयडियाज इथे आलेल्या आहेत. पुढे सांगतात उपनिषदे भागवत. समर्थ सांगतात भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे. भगवंताच्या वचनावरती विश्वास न ठेवणारा कोण कमनशिबी असा असेल. सगळेच जण आपण असे आहोत की आपल्याला भगवंत काही सांगायला लागल्यानंतर मान्यच करणार आहोत. हेच मी तुम्हाला सांगतोय. भगवत वचनाविरहित नसे बोलणे यथीचे. भगवंताची वचनं सोडून दुसरं इथे काहीच नाही आहे. श्री गोंदवलेकर महाराज म्हणत असत, माझ्यावर विश्वास ठेवू नका, मोठ्या मोठ्या संतांवर, ज्ञानोबांवर, तुकोबांवर विश्वास ठेवा, वेदांवर विश्वास ठेवा, त्यांनी सांगितले म्हणून तुम्ही नाम घ्या. गोंदवलेकर महाराजांनी युजर्स फ्रेंडली केला, परमार्थ सोपा केला. माझ्यावर मी म्हणतोय म्हणून काही बोलू नका, ऐकू नका. तर ही सगळी मंडळी सांगतायत हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी ज्ञानोबा. फार काही करावं लागत नाही. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. रामदास स्वामी यांचं म्हणून ऐका. समर्थ पुढे लिहितात, जो मनुष्य पूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय आपल्या स्वतःची मतं प्रकट करतो त्याच्या आतमध्ये अहंकार असतो. तो दुरात्मा, दुराभिमान, मत्सर. संपूर्ण ग्रंथ पाहिल्याविण, पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण उगाच ठेवी जो दूषण. गंमत कशी आहे, माणसाचा एक दुर्गुण असा आहे की पूर्ण विचार न करता, व्यवस्थित विचार न करता माणूस दुसऱ्याबद्दल गैरसमज करून घेण्याच्या बाबतीत एक नंबर आहे बघा. बरं ते तसे नसतात बरं का. उगाच आपला गैरसमज कळलं का होतं म्हणे. काल कुलकर्ण्यांच्या घरामध्ये आदळ आपट चालली होती बरं का, काठ्याची आपटापटी चालली होती. बहुतेक मुलाचं आणि वडिलांचं कडकडून भांडण झालेलं दिसतंय बरं का. गल्लीतले लोक गप्पा मारतात. दुसरा म्हटलं कसला आलंय, वडील इतके म्हातारे आहेत, मुलगा पहिलवान आहे, मारामारी इतका वेळ होऊच शकत नाही. भावाभावांचं चाललं असेल. नाही म्हटले सध्या एकच भाऊ इथे आहे, दुसरा भाऊ नाही आला. मग सुनासुनांचं चाललं असेल. आणि नंतर त्या सुना भेटल्या ना, त्यांचे डोळे लाल बुंद झालेले. काय म्हणे, काल बराच आरडाओरडा चालला होता तुमच्या घरात. अहो उंदीर इतके झालेत, सगळे मिळून उंदीर मारत होते. म्हणजे काय होतं आणि काय समजत होते हे. अभिमाने उठे मत्सर. समर्थाने हे वर्णन केले. कशा करता हे समर्थ बोलून ठेवतात माहिती का. समर्थांचा हेतू असा आहे की शक्यतो तुम्ही हे नीट ऐका, गैरसमज करून घेऊ नका. कारण समर्थांच्या काळामध्ये प्राकृत आणि संस्कृत याच्यामध्ये फार मतभेद असे. आज आपल्याला हे प्राकृत आणि संस्कृत म्हणजे प्रकरण सुद्धा माहित नाही आहे. संस्कृत जर येत नसेल एखाद्याला, संस्कृत जर येत नसेल एखाद्याला, त्याला कमी समजलं जात असेल. जसं आज इंग्लिशला समजलं जात. इंग्लिश येत नाही. इंग्लिश आणि इंग्लिश बोलताना सुद्धा असं इतरांना कमी लेखून बोलायची स्टाईल आहे बघा. इंग्लिश यायला पाहिजे, कारण जागतिक जगात बऱ्याच ठिकाणी इंग्रजांचं सरकार होतं, त्यामुळे आपल्याला आलं पाहिजे, हे बरोबर आहे. पण एखादा संस्कृत पंडित आहे, त्याच्याबद्दल मला आदर असला पाहिजे का त्याला इंग्लिश येत नाही म्हणून अनादर असला पाहिजे. तो त्याच्या विषयात तयार आहे ना. बोलण्याचा भाव असा, त्या काळामध्ये नाथांच्याही काळात मराठीत नाथांनी इतकं लिहिलं, अरे अरे संस्कृत लिहायला पाहिजे. म्हणून नाथांचं एकनाथी भागवत काशीला शिवपिंडीवर ठेवण्यात आलंय परीक्षेकरता. आणि रात्रीच्या वेळेला ते ठेवण्यात आलं शिवपिंडीवर. सकाळच्या वेळेला जेव्हा ती मंडळी गेली तेव्हा बेलाची पानं वाहिली होती त्या भागवतावर, भगवंतानी स्वतः. तेव्हा लोकांना कळलं की मराठी किती महत्वाचं. टेंबेस्वामी महाराज आत्ता 150 वर्षापूर्वी होऊन गेले. या 150 वर्षामध्ये, 150 वर्षापूर्वी टेंबेस्वामी बडोद्याला असताना कोणीतरी सांगितलं, टेंबेस्वामी दासबोध नेहमी वाचत असत. कारण त्यांना ज्यांनी दंड दिला, संन्यासाचा दंड द्यायला लागतो, म्हणजे गंडाबंधन जसं असतं, तर हे तुमचे गुरु. तर दंड ज्यांनी दिला ते पूर्वाश्रमी, आता संन्यासी होते, पण ते नारायण स्वामी पूर्वी रामदासी होते. म्हणजे दासबोध वाचून वाचूनच ते मॅच्युरिटी आली होती त्यांच्यात. म्हणून टेंबेस्वामी आपली परंपरा रामदासी आहे म्हणून दरवर्षी दासनमी उत्सवात दासबोधाचं पारायण करायचे. बडोद्याला एक चातुर्मास्य होता आणि त्यांचं पारायण चालू होतं. तर संस्कृत पंडित त्यांना भेटायला आले आणि ते म्हणाले, अहो संन्यासी आहात, तुम्ही फक्त संस्कृतच वाचलं पाहिजे, तुम्ही मराठी काय वाचताय. तेव्हा टेंबेस्वामींनी छान निरूपण केलंय की संस्कृत
आणि मराठी समोर ठेवा. तुम्हाला जाणवेल की संस्कृतमधल्या सुद्धा काही कन्सेप्ट जास्त क्लिअर करून या प्राकृत म्हणजे मराठीमध्ये समर्थांनी सांगितल्यात. आणि यानंतर टेंबे स्वामी महाराजांनी एक दासबोधाचं पारायण करून एका पिशाच्याचा उद्धार करून दाखवला. तिथे पिशाच्याला दासबोध ऐकवला आणि त्याचा उद्धार झाला. इतका महान ग्रंथ आहे. पण मत्सराने जर तुम्ही याला संस्कृत नाही आहे संस्कृत नाही आहे हे कारण त्या काळात संस्कृतला फार मानत होते लोक. मराठीत ग्रंथ समर्थ म्हणाले असा विचार करू नका. मत्सरे जरी यासी म्हणती मिथ्या म्हणती तरी अवघेचे ग्रंथ उच्छेदिती. म्हणून अभिमान कसा होतो मत्सर? अभिमाने उठे मत्सर. माणूस स्वतःला काहीतरी समजायला लागतो मग मत्सर द्वेष चालू होतात. विनोबा म्हणत असत माझ्या बुद्धीला हे पटत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर पक्क समजावं त्याच्या बुद्धीला मीपणाचा स्पर्श झालाय. आणि ज्याच्या बुद्धीला मीपणाचा स्पर्श झालाय त्याला काहीच पटत नाही. त्याचं घरातही पटत नाही. हाच प्रॉब्लेम आहे की नाही सध्या. आणि कोरोना काळात फार एकत्र राहिल्याचा परिणाम जास्त आहे. आमच्याकडे एक वकील आले होते. ते म्हणले बुवा सध्या डिव्होर्सचं म्हणाले नवऱ्याला पराठा आवडतो या कारणाने डिव्होर्स घेतलाय का मुलीने. म्हणजे सकाळी नाश्त्याला पराठा दुपारी जेवायला कंटाळाला मला पराठा करून. किती सोपं आहे म्हणजे दुसरं काही करायलाच नको. सोपं आहे की नाही खरं. अभिमान माणूस स्वतःला काहीतरी आत्ता लक्षात ठेवाल एकमेकांशी पटत नाही याचं कारण परिस्थिती नाही आहे इगो आहे. इगोने ऍडजस्टमेंट नावाची जी गोष्ट आहे ना ती आपण कमी करायला लागलो म्हणून पटत नाही मुलांचं. आज जागतिक समस्या आहे की विभक्त 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 वेगवेगळी माणसं राहत आहेत. जागतिक समस्या. मी आत्ताच मला सांगितलं US ला गेलो होतो. ते म्हणले बुवा इथले 50% लोक एकटे राहत आहेत. सायकोलॉजिकली त्यांच्यावरती असा परिणाम झालाय. याचं कारण मी म्हणून काहीतरी आहे. माझीही सगळी मंडळी आहेत मी यांच्याकरता करणार. केवढा मोठा परिवार आहे आपला. एकमेकांच्या करता एकमेक करायला. स्वर्ग म्हणजे वेगळा काय आहे. अनोळखी माणसाकरता सुद्धा आपण काही चांगलं करायला लागलो की याला स्वर्ग म्हणतात ना. बरं त्याला पुण्यात नवीन आलाय तो अनभिज्ञ आहे त्याला एकदम मदत मिळाली की त्याला वाटतं किती छान आहे हे सगळं. मग तो अजून गुणिले. तो अजून 10 लोकांकरता करतो. ते 10 लोक 100 करतात. ते 100 हजारांकरता करतात. हे गुणिलेच आहे ना. आणि याच्या आड येतो तो फक्त मी. अभिमाने उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. असा अंतरंगातून जो नासलेला आहे समर्थ सांगतात त्याचं हित ब्रह्मदेव सुद्धा करू शकत नाही. कारण त्यानं ठरवलंय मी कुणाचं ऐकणारच नाही. आपण हे अनेकदा ऐकलं असेल की झोपलेला जो आहे ना त्याला जागा करणं फार सोपं आहे. झोपेचं सोंग ज्यांनी केलेलं आहे. आता यांना काही कळत नसेल का हे सगळं चांगलं काम चाललंय चांद्रयान चाललंय हे काही कळत नाही का या लोकांना. पण त्यांना ते कळवून घ्यायचंच नाहीये. हे झोपलेले नाहीत लक्षात घ्याल. झोपेचं सोंग केलेलं आहे म्हणून फटके मारून उठवायला पाहिजे असं वाटतं मला. हां जरा क्षमा करा मी या व्यासपीठावरनं बोलू नये असं बोललो. पण खरोखर नुसता 70 वर्ष तुम्ही देश लुटलात हे 70 वर्षापूर्वी पण झालं असतं की नाही. काय नंबी नारायणांची अवस्था केली तुम्ही. आणि केवळ परकीय लोकांना खुश करण्याकरता. माझे कोणी इकडचे नातेवाईक नाही तिकडचे नातेवाईक नाही. साधा विचार करून ठेवावा हे आत्ता जे चाललंय ते 70 वर्षापूर्वी का नाही झालं. कदाचित असं झालं असतं पहिल्या 1-2 मध्ये आपण असतो. चांद्रयान आहे हे मला सांगायचं. झोपलेला मनुष्य आहे ना त्याला जागा करणं फार सोपं आहे. झोपेचं सोंग केलेलं समर्थ सांगतात असा जो आहे त्याला जागा करणं अवघड आहे. असो समर्थ म्हणाले असो. एक 4 ओळ्या का बोलले. अरे बाबांनो माझी तळमळतोय रे ऐका रे नीट. माझ्याकरता मी म्हणत नाही. आता तुम्ही नाही ऐकलं. आता असो हे बोलणे परंतु अधिकारा सारिखे घेणे. अधिकार याचा अर्थ योग्यता. आपल्या योग्यतेप्रमाणेच मनुष्य वागत असतो. थोडक्यात लायकीप्रमाणे. आपोआपच आपण भांडण जरी केलं ना कुणाशी तरी स्टँडर्ड मनुष्य एका सर्टन लेवलच्या खाली उतरत नाही बघा. बरं ठीक आहे नमस्कार माझं नाही पडणार तुम्ही जा. काही लोकांना अशी खुमखुमी असते. रस्त्यात बिस्त्यात असे भांडायला उभे राहिले ना की असं म्हणजे ते काहीतरी घरचा राग तिथे काढतात का काय कोण असतो. असं नाही. योग्यतेप्रमाणे अधिकासारिखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम. मी काहीतरी आहे माझं काहीतरी हे बाजूला ठेवा आणि अत्यंत आदरानं हा ग्रंथ ऐका. कारण प्रत्यक्ष मी वेद वेदांत आत्मप्रचिती बरोबर बोलणार आहे. आता मुद्दा असा आहे तुम्ही मला विचारलं होतं श्रवण केल्याने प्राप्त काय आहे.
कशा करता दासबोध ऐकायचा हे काही कळत नाही का आपल्याला? समर्थ म्हणाले, दासबोध ऐकायला लागल्यावर आता श्रवण केलियाचे फळ ध ध ध सा, आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. एकदम दासबोध जर नीट ऐकला तर परिणाम होतो की आपलं वर्तनच बदल. क्रिया पालटे तात्काळ. शिवथरखळीमध्ये जिथे दासबोध लिहिला गेला तिथे एक संमेलन होतं आणि त्या संमेलनाला पुष्कळ लोक आले होते. तेव्हा बाबा केळकर होते, आमचे आदरणीय सुनील दादा होते, डॉक्टर देशमुख काका आले होते. त्या संमेलनाला खूप लोक होते आणि एक एक माणूस शेवटी आपला अनुभव, त्या दासबोधाचं शिबिर जे झालं ते शिबिर झाल्यानंतर तो अनुभव द्यायला उभा राहिला. तेव्हा एका बाईने सांगितलं, सासू होती ती म्हणाली, दासबोध वाचायला लागल्यानंतर माझं सुनांचं आमचं भांडणच संपलं म्हणले. सून सासूची भांडण अशी झाली आणि सासू सुनेची भांडण अशी झाली. दासबोध वाचल्याचा परिणाम, अरे काय एकमेकांना मदत करायला लागलो म्हणाले आम्ही, जे यापूर्वी करायला पाहिजे होतं. पण गेली 2 वर्ष आम्ही दासबोध वाचतोय. परिणाम क्रिया पालटे तात्काळ. घराघरात दासबोध वाचला गेल्यानंतर बाकी भगवंताची कृपा आणि उपासना विपासना नंतर आहे. आधी पहिल्यांदा आपण ज्यांच्यात आहोत त्यांच्यात आनंदी राहायला लागतो. कारण आणि नीट ऐकल्यानंतर बरं का, नाही तर दासबोधाची पारायण करणारी मंडळी पण आहेत, पण काही ढम्म फरक नसतो, त्याचाच अहंकार. एका नवरा बायकोनी 108 पारायण केली दासबोधाची, 108. आणि मला जेवायला बोलवलं, गावाचं नाव सांगत नाही, मला एकट्याला नाही, मी आणि आमचे सौ असे आम्ही दोघं गेलो. 108 मेवणं होती, 108 नवरा बायको 108 पारायण, 108 मेवणं. सगळी मंडळी आली होती, जास्तही बोलवली होती, थोडी एखादी नाही आली तर म्हणून एक जास्त लोक होते. आणि त्याच्या आधी माझं प्रवचन ठेवलं होतं दासबोधावर आणि माझं होतं म्हणून ते चांगलं झालं. 11 ते 12 प्रवचन, 12 साडेबाराला आम्ही जेवायला बसलो. छान 5 पक्वान्न केली होती. सगळं भरपूर खर्च केला, प्रत्येकाला धोतर, बायकांना साडी, अमको तुमको भरभरून त्यांनी लाखो रुपये खर्च केला त्या पारायणाच्या वेळेला बरं का. पारायण झाल्यावर 108 पारायण झाल्यानंतर आणि झालं, आम्ही सगळेजण आपापल्या गाडीमध्ये रिक्षेमध्ये बसून निघालो. आणि ॲज युजल आमच्या सौभाग्यवतींची पर्स घरी विसरली त्यांच्या. परत गेलो. आता ते दोघे इतके कडकडून भांडत होते, तुला काही अक्कलच नाहीये, तुम्हाला अक्कल नाहीये, कशाला तुमच्याशी लग्न केलं. इतक्या जोरजोरात. दासबोधाची किती पारायण झाली होती आणि दासबोधातल्या शेवटच्या उभ्यात, झाले साधनाचे फळ संसार झाला सुफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले, हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. नाही, याचा अर्थ तुम्ही दासबोध वाचलाच नाही. आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ, इमिजिएट, तुटे संशयाचे मूळ एक सरा. निश्चिंत होतो मनुष्य, हे माझं चूकच आहे. यू मस्ट करेक्ट युअर ऑफेन्स देअर अँड देन ओनली. मला माझी चूक लगेचच दुरुस्त, उद्या चूक दुरुस्त करू याला काय अर्थ आहे? परवा चूक याला काही अर्थच नाहीये. फार या जगाच्या अवास्तव नादाला न लागता माझं म्हणून मी करिअर ठरवलं पाहिजे आणि त्याचा परिणाम माझ्या करिअरच्या विरुद्ध मी काहीही वागता कामा नये. गाणं माझं करिअर आहे. समजा उदाहरण घ्या, थोडंसं आमच्या प्रवचनकार कीर्तन रोज रियाज झाला पाहिजे. अभिषेकी बुवा सांगत असत, एक दिवस तुम्ही रियाज केला नाही की तुम्ही 11 दिवस मागं जाता. म्हणजे 11 दिवस पूर्वी तुम्ही जसे गात होतात ना तसं होतं. म्हणजे मी तर म्हटलं किती वर्ष मागे जाऊ आम्ही. मला बदल दासबोध सांगतो, दासबोधली ओवी सांगतो मी आपल्याला राशीदबाईंचं नाव ऐकून, म्हणजे आपण गाणं ऐकलं असेल. राशीदबाईंकडे माझा एक मित्र शिकतो मी आता त्यांच्याबरोबर गायला बसतो. ते पुणे मुंबईत आल्यानंतर त्याला बोलावतात. त्यांनी आपल्या रियाजाच्या खोलीत फोटो लावलेला नाहीये, समर्थांची ओवी लावली. ही अभ्यासे प्रगट व्हावे, नाहीतरी झाकोनी असावे, प्रगट होऊन नासावे हे विहित नव्हे. हा देव ही ओवी म्हणजे अभ्यास करून प्रगट व्हावं. सांगण्याचा भाव असा की क्रिया पालटे तात्काळ, मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम. साधनामध्ये एक सहजता प्राप्त होते.
कधीही साधना उपासना आपल्याला इथून आता पुणे स्टेशनपर्यंत 50 किलो डोक्यावरनं न्या असं ओझं होता कामा नये. चालत तुम्हाला जायचं, किती किती काय वाटेल होय. सहजता पाहिजे. साधनामध्ये सहजता आली, सुलभता आली, परिणाम असा होतो की माणसाला ते करावंसं वाटतं. तर काहीतरी अवघड, पहाटे 3ला उठा, डाव्या नागपुडीनं श्वास घ्या, उजव्या नागपुडीनं जीव सोडा, काय व्याप आहे हा. दासबोध वाचायला लागलं की साधनातलं काठिण्य दूर पडतं आणि एखादी अवघड गोष्ट सुद्धा आपण सहज करू शकतो. कारण समर्थ आपल्याला इझिली सांगतात, अरे हे काय अवघड नाही, तू असं पहाटे एक दिवस 4ला उठणार, बाकी एरवी झोप. मग एकदा 4ला 5ला उठायची सवय लागली, परिणाम कायमचा मनुष्य लवकर उठतो. पण जो काही त्रास होतो ना पहाटे उठण्याचा, तो अर्धा मिनिट वगैरे होतो. म्हणजे ज्यांना होतो त्यांचं बोलतो. अर्धा मिनिट सुद्धा नाही, 5 मिनिट फक्त. असं 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 थोडा वेळ ब्रश बरं, नंतर इतका मूडच मूड राहतो दिवसभर. ह्याचं कारण मी पहाटे उठलोय, मी व्यायाम केलाय, मी संध्या केली आहे, मी जप केलाय, याची एक सकारात्मकता आतमध्ये वाढते. व्यायामाचा म्हणून परिणाम आहेच आहे, पण मी व्यायाम केला याचा विचार दिवसभर राहतो. काय प्लासिमो इफेक्ट आहेत ना. चित्तामध्ये सकारात्मकता वाढते. ते सांगतात, मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ते ठाई पडे. पुढे सांगतात, नासे अज्ञान दुःख भ्रांती. दासबोध वाचल्यानंतर काय होतं, दासबोध जर नीट ऐकलं तर काय मिळेल तुम्हाला समर्थ सांगतायत. अज्ञानाचा नाश होईल. नासे म्हणजे नाश होतो, अज्ञानाचा नाश होतो. अज्ञान याचा अर्थ असा, आपल्याला जे जसं आहे ते तसं कळत नाही, याला अज्ञान म्हणतात. म्हणजे दोरीवरती सापाचा भास झाला, तिथे दोरी कळत नाही, त्या दोरीचं अज्ञान. कुठे आहे दोरी, सापातच तर आहे. किती लांब आहे दोरी, जेवढा साप लांब वाटतोय तेवढीच लांब आहे. कुठल्या रंगाची दोरी आहे, अहो सापाच्या रंगाचीच आहे. बरोबर आहे. दोरीवरती सर्पाचा भास झाला, इथे दोरीबद्दलचं अज्ञान असतं आणि म्हणून भीती वाटते. भीतीचं कारण तो साप नाहीये, भीतीचं कारण आहे तो सापाची कल्पना. आणि कल्पना नेहमी यथार्थ ज्ञानापासून आपल्याला दूर नेते. या विश्वाची कल्पना आपण केली आणि ही कल्पना दूर करायला उपाय काय. एक कल्पना सांगतो आपल्याला. एक कल्पना करा, आपण विमानातनं चाललाय, डोमेस्टिक फ्लाईट नाहीये, इंटरनॅशनल फ्लाईट आहे, जरा जास्त उंच गेलंय, 200-300 माणसं त्यात आहेत का, 400-500 माणसं त्यात आहे, आणि उंच गेलेलं ते फ्लाईट, आणि अचानक दोन्ही इंजिननी पेट घेतला. एक कल्पना करून बघा, सगळ्यांना ते पॅराशूट्स वाटण्यात आले, असं करा असतं ना ते, आणि सगळ्यांनी भरा ते पिवळे हे घालून उडी मारली. आपलं उघडेच ना, आपलं पॅराशूट उघडे ना. कल्पना करा. आणि तुम्ही उलटे झाला तर असं यायला लागलात. काय करू शकता तुम्ही स्वतःला वाचवण्याकरता, सांगा ना. स्वतःला वाचवण्याकरता काय करू शकाल तुम्ही, काय सुचतंय. देवाचं नाव घ्या, अमुक करा, काय करा, काही करू नका, कल्पना बंद करा. कळलं का. तशी विश्वरूपी कल्पना आपण केली, या शरीराचा मी आहे, शरीर माझं, शरीर म्हणजेच माझी ओळख आहे, ही कल्पना आहे. आणि या कल्पनेचं कारण अज्ञान, फक्त अज्ञान. हे लहान मुलांना कळणार नाही, म्हणजे मोठ्यांना कळेल असं गृहीत धरून बोलतोय मी. या प्रकारचं चिंतन मनुष्य आयुष्यात करत नाही. त्याला वाटतं कुठंतरी दगडावर पाणी घातलं, दूध घातलं, उदबत्ती लावली की झालं का. याचा परमार्थाशी काहीही संबंध नाही, लक्षात घ्या. असे शंकराला भरपूर अर्पण करणारे किती लोक होऊन गेले. रावण आपलं मस्तक तोडून त्या हवनात टाकण्या इतका तो त्यागी झाला. काय जटाकटाह संभ्रम भ्रमन्न लिंप निर्झरी, जटाकटाह संभ्रम भ्रमन्न लिंप निर्झरी, विलोल वीची वल्लरी विराजमान मूर्धनी, धगत 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 चलल्ललाट पट्ट पावके, धगत 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 चलल्ललाट पट्ट पावके, किशोर चंद्रशेखर रति प्रतीक्षणम, रति प्रतीक्षणम, रति प्रतीक्षणम. केवढा तो शंकर प्रगट झाले त्याच्याकरता. आहे आपली एवढी उपासना.
एखादी माळ, एखादी गोळी, एखादी पोळी, एखादी सिरियल, झाला आमचा परमार्थ. इतका महान रावण असून सुद्धा त्याला परस्त्रीबद्दलची आशा सोडता आली का बोला? म्हणून वृत्तीमध्ये पालट होणं हा खरा परमार्थ आहे. दासबोध वाचायला लागल्यानंतर जीवनात काय पाहिजे ते मिळेल. कितीतरी चमत्कार झालेले मी पाहिलेले आहेत. गेली 35 वर्ष 36 वर्ष मी हे काम करतोय. खूप दासबोध घरात आणला आणि कितीतरी गोष्टी घडल्या. पण समर्थ इज व्हेरी प्रॅक्टिकल. खूप ते प्रॅक्टिकल ते सांगतात तुमच्या मुलाला मुलगा होईल असलं काहीतरी ते दासबोधाचं फळ सांगत नाही. नासे अज्ञान. अहो आमच्याकडे गडावर येतात ना माणसं, पत्रिका, बुवा आता नातवाला मुलगा झाला की जबाबदारी संपली आमची. नातवाला मुलगा होण्यात तुमची काय जबाबदारी आहे? समर्थ सांगतात दासबोध वाचल्यानंतर तुमचं होईल काय? तुम्ही व्हेरी प्रॅक्टिकल व्हाल. व्यवहारातल्या गोष्टी नकोत असा अर्थ नाहीये, पण ज्या नाशिवंत गोष्टी आहेत त्यात किती मागं लागायचं ते नाशिवंतच आहे, लक्षात घ्या. प्रपंच सुखाचा भिकाचा होईल का? कसाही असेल तरी सुखाचा करायची ताकद येईल. विदर्भामध्ये खूप मोठे सत्पुरुष होऊन गेले. प्रल्हाद महाराज साखर खेरड्याला होऊन गेले. तिकडे कथेला आम्ही अनेकदा जातो. प्रल्हाद महाराज म्हणजे दुसरे गोंदवलेकर महाराजच. खूप अधिकारी होते. अहो त्यांच्या बायकोचं नाव मायबाई म्हणायचं. ते मायबाई बायकोला इतके अधिकारी होते. एक दिवस घरातनं बाहेर पडले. बायकोला म्हणाले चल आपण घर टाकून देऊया, आणि दारातलं तुळशीपत्र काढलं आणि घरावर ठेवलं, घरातनं निघून गेले. प्रल्हाद महाराज सतत रामनाम घेत असत. त्यांचा फोटो आजही जर पाहिलात ना, आत्ता होऊन गेल्यात. मी त्यांना पाहिलेलं नाहीये, पण मी त्यांच्या सौंना पाहिलेलं आहे. एक दिवस त्या मायबाई आंघोळ करत होत्या आणि वरती ते पूर्वी नऊवारी लुगडं, कोरडं लुगडं असं हे करून पिळा मारून वरती ठेवायची पद्धत होती आणि ते नेसायचं. इतक्यात दारात एक भिकारीण आली आणि तिच्या अंगावर काही पूर्ण नग्न होती. महाराज उठले आणि त्यांनी ती साडी तिला देऊन टाकली आणि ती नेसून निघून गेली ना भिकारी. हे प्रल्हाद महाराज, आता बायको त्यांची मायबाई आंघोळ करून, ते पूर्वीच्याकडे अशा भिंती असायच्या, असं करते, महाराज इथली साडी कुठं गेली हो, लुगडं कुठं गेलं? ते म्हणाले मी भिकारणीला देऊन टाकलं. मायबाई म्हणाले अहो माझ्याकडे दोनच होती. मोठी गोळवलकर गुरुजी वगैरे दर्शनाला जात असत बरं त्यांच्या. ते प्रल्हाद महाराज दोनच होती. महाराज म्हणाले तुझ्याकडे दोन होती, तिच्याकडे एकही नव्हतं. इतके अधिकारी. ते अकोल्याला एका घरी उतरायचे. मी नेहमी त्यांच्याकडे जातो म्हणून मला माहिती आहे. तर ते उतरलेले होते ज्यांच्याकडं, त्या बाई दासबोधाचं पारायण करत होत्या. नासे अज्ञान दुःख भ्रांती करता बोलतोय मी. दासबोधाचं पारायण करत होत्या. एक पारायण झालं, दुसरं पारायण झालं. त्यांना मुलगा होण्याकरता त्या प्रयत्न करत. मुलगी होती मुलगा होण्याकरता प्रयत्न करत होत्या. 5 मुली झाल्या त्या अकोल्याच्या. ज्यांच्याकडं महाराज उतरायचे, महाराजांचे अनुग्रह आहेत ते सगळं कुटुंब. 5 मुली झाल्या आणि त्या पारायण करत होत्या. महाराजांनी एक दिवस बोलवलं इकडे. म्हणले प्रभा, दासबोध वाचल्यावर तुला मुलगा होईल वगैरे असं डोक्यातनं काढून टाक, पण दासबोध वाचला तर जगातली सगळी मुलं आपली आहेत असं एवढी तुला दृष्टी येईल म्हणाले. असं आहे बरं दासबोध. नासे अज्ञान दुःख. अज्ञानाचाच परिणाम दुःख आहे. दुःखाला स्वतःचं अस्तित्व नाही. कुणीतरी हारला क्रिकेटच्या मॅच मध्ये, यात दुःख आहे का सुख आहे हो? म्हणले तसं कसं सांगता येईल? तुम्ही कुठल्या बाजूने आहात? म्हणजे बाजूने गेलात तरच दुःख आहे ना. एक माणूस ऑस्ट्रेलिया आणि इंडिया यांची मॅच बघत होता, मुलगा एक माणूस. आता ऑस्ट्रेलियाच्या एका बॅट्समननं छान 6 मारली की तो वाह 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 असं म्हणायचा. इंडियाच्या बॉलरनं त्याची विकेट काढली की वाह असं म्हणायचा. असा पूर्ण 2-4-5 तास त्या 50-50 ओव्हरच्या दिवसभर वाह वाह. शेवटी लोक म्हणले तुम्ही कुठल्या बाजूने आहात? तुम्ही ऑस्ट्रेलियाच्या बाजूने आहात का भारताच्या बाजूने आहात? तुम्ही कुणाचे आहात? दोन्हीला तुम्ही काही चांगलं झालं की वाह म्हणताय. तो म्हटला मी क्रिकेटचा आहे. बाजू घेतल्याचा परिणाम सुख दुःख आहे, लक्षात घ्या. ज्याला जीवनात एन्जॉय करायचंय, स्वतःला दुःखाला एन्जॉय करावं, कौतुक आहे संचिताचे.
जरा मला कोणी शिव्या दिल्या तर लगेच मनात विचार करावा, अशा दिल्या होत्या वाटतं मी गेल्या जन्मी याला. मला तसं तरी वाटतं की तरी माझ्यासारख्या याला जमल्या नाहीत. एकदा हा टणटणीतपणा जीवनात आला ना की आपली रिॲक्शन बदलते हो. आपण तेवढ्या एकाच गोष्टीला गृहीत धरतो आणि त्याला तू पण काय शाणात माहिती मला, मग ते अजून प्रारब्ध पुढचं बिघडवलं आपण. नासे अज्ञान दुःख भ्रांती लक्षात घ्याल. भ्रांतीचे प्रकार सांगितले. भ्रांती कशाला, भ्रांती किती प्रकारच्या आहेत. एक जगत सत्यत्व भ्रांती. थोडा एका मुलांना कंटाळा येणार आहे, झोप आली तर झोपून टाकायचं. मोठी माणसं तरी काय करतात. जगत सत्यत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, भेद भ्रांती, संग भ्रांती, विकार भ्रांती. एवढ्या भ्रांती. भ्रांती याचा अर्थ जे जसं नाही ते तसं वाटणे, याला भ्रांती म्हणतात. कशी मला भ्रांती झाली, कसा मला भ्रम झाला काही कळत नाही. जे जसं आहे ते तसं वाटतच नाही. पहिली जगत सत्यत्व भ्रांती. हे सगळं जे निर्माण झालेलं आहे ते सत्य आहे. सत्य जे असतं ते त्रिकाला बाधित असतं, लक्षात घ्या. सत्याच्या फॉर्मवर उतरणाऱ्या काही गोष्टी आहेत. सत्य हे नेहमी त्रिकाला बाधित असतं. सत्य हे नेहमी अखंड असतं आणि सत्य हे नेहमी अपरिवर्तनीय असतं. कुठली गोष्ट अपरिवर्तनीय सांगा ना जगात. अगदी आपण धारण केलेला देह केव्हा तरी, आत्ता समजा आपण 60चे झालो, 5 वर्ष 10 वर्ष 5-5 वर्षाच्या अंतरातले आपले एक 10 फोटो समोर ठेवा. 60 वर्ष म्हणजे 12 फोटो ठेवा समोर. तेच आहोत का आपण? किती बदल होत गेला. म्हणून आपण धारण केलेला देह म्हणजे जगातले सगळे देह म्हणजे जगातले सगळे आकार सत्य नाहीत, कारण ते परिवर्तनीय आहेत. पण गृहीत धरलंय आपण की हे असंच असायचं. जीवनात ही घडी अशीच राहू दे किंवा दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल, ही 2 रडगाणी आपण का म्हणतो सांगा ना. ही जरी किती चालीची असली चांगली ना तरी ती दोन्ही रडगाणी आहेत वेदांताच्या दृष्टीने. काहीतरी केल्यावर कुठंतरी गेल्यावर मी सुखी होईन असं ज्याला वाटतं तो इथे दुःखी आहे, तो तिथेही दुःखीच असतो, कारण तो गैरसमजामध्ये असतो. दासबोध वाचल्यावर कळेल काय. नासे अज्ञान दुःख भ्रांती, ह्या ज्या भ्रांतीचे प्रकार आहेत. एक साधं उदाहरण सांगतो मी आपल्याला वाटेल काय बोलतायत बुवा हे. आपल्या मुलाला लहानाचं मोठं आपण करतो. मुलाला मुलीला अपत्याला म्हणायचंय मला. आता शास्त्र असं सांगतं की आपल्या पोटी जन्माला आलेली जी मंडळी आहेत ना त्यांचे आपण देणेकरी आहोत, काही बाबतीत घेणेकरी आहोत. हाच मुलगा का झाला हो मला. बरं आपण मुलाला जन्माला देण्याच्या बाबतीत फक्त निमित्त आहोत हे एकदा कळून घ्या. प्रल्हादाच्या मुखामध्ये भागवतात फार छान श्लोक आहेत. प्रल्हाद सांगतो, देवा या जगामध्ये लोकांचे 3 गैरसमज आहेत. एक, नौकेत बसून पाण्यातनं पलीकडे जाता येतं. दुसरा, औषधाने रोग बरा होतो. आणि तिसरा गैरसमज, आई वडील मुलांना जन्म देऊन लहानाचं मोठं करतात. प्रल्हादाचं वय 7 आहे बरं. नरसिंह डोलतायत. तो म्हणाला असा जर नियम असता, असा जर सिद्धांत असता की नौकेतून पलीकडे जाता येतच तर एक तरी नौका बुडाली असती का. टायटॅनिक त्याच्यावर लिहिलं होतं त्या कंपनीने की ही नौका बुडवायचं परमेश्वरानं जरी मनात आणलं तरी बुडणार नाही. पहिल्याच प्रवासात बुडाली. देवाला चॅलेंज. कुणाला चॅलेंज देतो आपण याचा प्रश्न आहे हो. नवऱ्याने फेसबुकवरती एक छान सकाळी 6 वाजता पोस्ट टाकली की आज दिवस आनंदात जाणार. बायकोनी लगेच उत्तर दिलं, चॅलेंज एक्सेप्टेड. बुडाली ना नौका. चालेल यमन. दुसरा म्हणाले गैरसमज आहे की औषधाने रोग बरे होतात. नीट ऐका बरं. वाटताना ते नंतर चिंतन कराल तेव्हा लक्षात येतं. प्रसंग पाहिल्यानंतर की अरे खरंच आहे प्रल्हाद म्हणला ते. औषधाने जर रोग बरा होतच असता तर आयसीयूत माणसं का मेली असती हो. औषधामध्ये औषधी गुण दिलेत ना तो परमेश्वर आहे, आणि आपल्या शरीरामध्ये रिॲक्शनची व्यवस्था दिली ती पण परमेश्वराची इच्छा. शेवटी डॉक्टर हेच म्हणतात ना, आमच्याकडनं आम्ही प्रयत्न केलेले आहेत. हेच म्हणतात ना विद्यार्थ्याप्रमाणे
विद्यार्थी पेपरवरून आल्यावर हेच म्हणतो. केव्हा तरी शांत बसा आणि विचार करा, या जगात मेडिकली सगळ्यात सेफेस्ट प्लेस कुठली आहे? आयसीयू युनिट आहे की नाही? कारण ऑक्सिजनचे सिलेंडर्स असतात, हायली स्टरलाइज्ड सगळं असतं, किती उत्तम व्यवस्था असते, डॉक्टरच्या टीम्स असतात रात्रंदिवस. पण खरं सांगा, आयसीयूतच माणूस मरायला जातो की नाही? काही टक्के बरे होतात. तिसरा गैरसमज असा की आई वडिलांना असं वाटतं की आपण मुलांना जन्म दिला, लहानाचं मोठं केलं. प्रल्हाद सांगतो हा पण गैरसमज आहे. कित्येक आई वडील असे आहेत की वैद्यकीय शास्त्रदृष्ट्या त्यांच्यात एकही दोष नाही आणि तरी त्यांना मुलबाळ होत नाही आहे. आहेत ना? सगळ्या टेस्ट झाल्यात, यातली फर्टिलिटी कमी आहे का, यातली सगळं व्यवस्थित आहे, तरी होत नाही बघा. याचा सरळ अर्थ असा आहे की मुलांना जन्म देण्याच्या बाबतीत आपण फक्त निमित्त आहोत. पण जगत सत्यत्व भ्रांतीनं असंच वाटतं की मी मुलांना जन्म दिला, मी मुलांना लहानाचं मोठं केलं. नो. प्रल्हाद पुढे म्हणतो की मला देवा असं नाही म्हणायचं की नौकेत बसून त्या नदीतून पाण्यातून पलीकडे जाताच येत नाही, असं नाही मला म्हणायचं. औषधाने रोग बरा होतच नाही असं नाही मला म्हणायचं. किंवा आई वडील मुलांना जन्म देऊन लहानाचं मोठं करीतच नाही असं नाही मला म्हणायचं. मला हे म्हणायचं, हे सगळं तेव्हा शक्य असतं जेव्हा तुझी तशी इच्छा असते तेव्हा. एकदा हा दृष्टिकोन प्राप्त झाला की माणूस सगळ्यांकरता सगळं करतो, पण एक्सपेक्टेशन बंद करतो. समस्या भ्रांती नावाची काय, इतकं केलं हो त्याच्याकरता, रक्ताचं पाणी केलं, जीवाचं रान केलं, हाडाची काढ केली, पण काही किंमतच नाही हो. बसा रडत. अनेक म्हातारे लोक भेटले ना संध्याकाळी की विष्णू सहस्रनाम नाही म्हणत, सून सहस्रनाम. सुना भेटले की सासू सहस्रनाम. दासबोध वाचल्याचा परिणाम काय होईल? आपल्या बोलण्याला पण एक स्टँडर्ड आहे. एक गोष्ट आहे का, एक साधू होता, गावोगावी फिरायचा, खरा साधू होता. काही लागत नाही साग, खरा विचार केला ना तर काही लागत नाही. भागवतात वर्णन आहे की अन्न अन्न काय करतोस राजा, जगातली सगळी फळं संपली काय? घर घर काय करतोस राजा, जगातल्या सगळ्या गुहा संपल्या काय? पाणी पाणी काय करतोस राजा, जगातल्या सगळ्या नद्या आटल्या काय? खरा विचार केला तर आपल्याला काहीही लागत नाही. आपल्या स्वतः करता खूप कमी लागतं, प्रदर्शनाकरता खूप लागतं. एक साधा फोन, हॅलो मी पोहोचलो बरं इथं, साधा फोन त्या बटनाचाही चालतो ना, पण तो अँड्रॉइड पाहिजे किंवा तो ॲपलचा पाहिजे. मग तो ॲपलचा असेल तर तो साधा नाही चालणार. 14 काय 15 काय कुठल्या जाते निघालेत ते, कशाला पाहिजे हो? प्रारब्धानं असेल आणि आलं तर ते नाकारायचंही काय कारण नाही, ते प्रारब्धात आहे. वडील श्रीमंत त्यांनी घेऊन दिला, ओके ठीक आहे, एन्जॉय करा. पण नाही मिळाला तर त्याचंही काही वाटतं का मला? असा तो साधू होता. कुठल्याही गावात जायचं, एक 2 4 5 दिवस राहायचा, कुठल्याही मंदिरात उतरायचा. त्या काळात मंदिराला दारं लावणे इतके आपण सुधारलेलो नव्हतो. मंदिराला दारच नसायची त्यावेळेला. आणि उतरला, त्या गावातले लोक दर्शनाला यायचे. महाराज मुलीचं लग्न होत नाहीये, काय करू? आता कळतं की बा राहूचा त्रास आहे. राहू म्हणजे गेल्या जन्मीचं कर्म. मग त्याला उत्तर आहे, जेवढं अन्नदान कराल तेवढा राहूचा त्रास जातो. मग माणसानं अन्नदान करणं अवघड आहे, म्हणून काहीतरी तो सांगायचा, व एक साखर घ्या, ती साखर पाण्यात घाला, पाण्याकडे बघत राहा आणि अमक्या अमक्या शनिवारी पिंपळाच्या झाडात टाका. मग तिथल्या मुंग्या खायला लागल्या की जेवढ्या भरा मुंग्या खातात ना ते साखरेचं पाणी पितात. म्हणजे ते त्यांना गोडवा लगेच कळतो की तेवढा राहूचा त्रास कमी होतो. असे काही टेक्निकल म्हणजे तांत्रिक प्रयोग असतात. छोटासा प्रयोग आहे, लगेच उद्या हे करू नका, मी सांगतोय फक्त, स्पेसिफाय करावं लागतं ते. आणि हे काही मी बघत नाही, त्यामुळे यातलं काही मला विचारायला येऊ नका, मी फक्त माहिती म्हणून सांगतो. ते म्हणायचे, महाराज झाला हो त्रास कमी, मुलीचं लग्न ठरलं, आता नाम घेत जा. श्रीराम जय राम जय राम म्हणायचं. महाराज घरी चला ना, घरी बोलावू नकोस.
मी घरी येणार नाही. तो साधू सांगे मी काही घरी येणार नाही तुमच्या. का नाही येणार? याचं कारण असं, मी साधू हा अग्नीसारखा आहे बरं का. अग्नीची आणि साधूची ऊब लांबून घ्यावी. खूप चांगला आहे अग्नी म्हणून हात जर त्यात घातलात, म्हणून साधू संतांच्या थोडं लांब राहावं. परिणाम असा होतो, त्यांनी केलेला उपदेश ऐकण्याची सवय लागते. नेहमीच सांगतो, ज्यांच्या उपदेशाचा आपल्यावर प्रभाव वाटतो त्यांची आणि आपली फार ओळख करून घेऊ नका. ओळख झाली की अतिपरिचया दवज्ञा. अहो ते पुण्यात आले की आमच्या घरीच असतात तो नेहमी कंसात पडून. मग त्यांनी सांगितलं ना उद्या असं असं आहे, तुम्ही अमुक अमुक करा, त्यांचं आपण सिरियसली घेणं बंद करतो. आणि ही साधू लोकांनी पण गोष्ट सांभाळली पाहिजे. बहता पाणी रमता जोगी अशी हिंदीत म्हण आहे. ज्ञानोबा कुणाचे हो म्हटलं तर कुणाचेच नाहीत, आणि म्हटलं तर सगळ्यांचे. म्हणून तुम्ही मला बोलवू नका. आणि मग म्हणून त्यांनी काय युक्ती काढली, कोणी बोलवू नये म्हणून. खोटं न बोलणाऱ्याच्या घरी मी जातो. शक्यच नाही हे. जर कोणी असं म्हणलं तर याच्यासारखं खोटं काय आहे. खोटं बोलावंच लागतं. लिंब आणली मी 10 रुपयाला 2 लिंब आणली, तर मी खोटंच सांगतो. तो 10 रुपयाला म्हणत होता, मी 3-3 रुपयाला त्याला द्यायला लावली. म्हणजे बायकोवर इम्प्रेशन मारण्याकरता. 25 वर्षाचा प्रपंच, नवीन काय आता इम्प्रेशन मारणार आहे. पण माणसाला खोटं बोलावं वाटतं. काही कारण नाही तरी माणूस खोटं बोलतो. खोटं बोलण्याशिवाय चालतच नाही हो. असो, त्यामुळे लोक म्हणायचे नको. असा फिरत 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 एका गावाला गेला. मोठी लोकसंख्या होती म्हणून 15 दिवस तिथे राहिला. लोकांच्या समस्या निवारण करतो. एक 15-20 मिनिटाचं प्रवचन करतोय. उपयुक्त असं साधूचं जीवन उपयुक्त असतं, लक्षात घ्या. जसं तुळस ऑक्सिजन तयार करते, 24 तास ती ऑक्सिजन देते, तसे आणि बाकी सगळे जे नकारात्मक वायू आहेत ती तुळस घालवते. तसं वैचारिक प्रदूषण दूर करतात, त्यांना संत म्हणतात. प्रदूषण अनेक प्रकारची असतात. संतांच्या पुढे येणारच आहे संतांबद्दल बोलण्याचा भाव असा. त्या गावातले पाटील 1 महिन्यानं दर्शनाला आले. महाराज आमच्या घरी चाला ना. खूप चांगले श्रीमंत होते, पाटील होते. कामामुळे त्यांना वेळ झाला नाही. साधू रागावला किंचित. तो म्हणला, तुम्हाला माहिती नाही का, खोटं बोलणाऱ्याच्या घरी मी जात नाही. तुम्ही कायम खरं बोललात का? पाटील म्हणाले, मग माझ्या घरी चलाच तुम्ही. आता बापरे, आता ते चॅलेंज दिल्यासारखं आहे हो. पण मी परीक्षा घेईन तुमची. हो घ्या ना महाराज. पाटलांनी घरी निरोप दिला. साधू येऊन पोहोचला. पायावर पाणी घाला, दूध घाला, परत पाणी घाला, ओवाळा. सगळं ओवाळण्याची तयारी केली होती पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे. त्या घरात नेहमी साधू संत येण्याचा प्रघात असल्यामुळे ती गडबडून गेली नाही. आता काय करायचं बाई, व्यवस्थित सवय असावी लागते. पूजा अर्चेची सवय आहे, ते गडबडून नाही जात. सवय ठेवावी लागते. मुलांना सांगावं लागतं, हे असं ठेवू नको, हे असं करू नको. जसं आपल्याला बाकी गोष्टी शिकवायच्या तशा धर्माच्या गोष्टी आपण मुलांना शिकवायला पाहिजेत की नाही बोला. अशी ती घराण्याची पद्धत. साधूला बसवलं, पाद्यपूजा केली आणि सांगितलं, महाराज आज भिक्षा आमच्याकडे होईल का आपली? ते म्हणले, परीक्षा घ्यायला पाहिजेत मला तुमच्या. घ्या महाराज. आतापर्यंत किती कमावलात, पैसे कमावलेत किती? बायकोच्या कानात सांगितलं. बायको शेजारीच पूजेला बसली होती, तिच्या कानात सांगितलं, माझ्या खोलीतल्या त्या अमक्या अमक्या कपाटामध्ये वरून दुसऱ्या कप्प्यात 7वी डायरी आहे, ती घेऊन ये ग. आणि ती डायरी आणली आणि त्यानं 10 मिनिटं हिशोब केला आणि सांगितलं, महाराज 10,577 रुपये आणि 40 पैसे कमावले. साधू झोळी घेऊन उभा राहिला. 3 मजली घर आहे तुमचं, एवढ्यात होतं? काय खोटं बोलताय? खोटं बोलत नाही आम्ही म्हणता नाही. एवढं 10,577 रुपये एवढं होतं घरात? काय बोलला तुम्ही? रागावले. पाटील म्हणाला, महाराज तुम्ही मला काय प्रश्न विचारलात? ते म्हणले, किती मिळवले? मग हे जे इथंच राहणार आहे ते मी मिळवलंय का? जे मी इथे खर्च केलंय त्यातलं काही मिळवणार? मी गोरगरिबांना मदत केली, कोणी अडला आहे त्याला मदत केली, काही चांगल्या साधू संतांना मदत केली, चांगलं कार्य चाललंय तिथे मदत केली. त्याची मी लिहून काय ठेवलंय? पुन्हा जर ते मागायला आले तर पुन्हा द्यायला मला गेल्या वेळेला किती दिलं होतं हे लक्षात राहावं. एवढं तर निश्चित मी दिलंय चांगल्या कार्याला. माझ्या मतानं मी एवढेच मिळवलेत, कारण हा देह टाकल्यानंतर सुद्धा हे माझ्या बरोबर येणार आहेत. साधू खालीच बसला हो. दुसरा प्रश्न, तुम्हाला मुलं बाळ किती?
पुत्र किती? त्याने सांगितलं, महाराज मला एकच पुत्र आहे. अरे पण आता तू आतमध्ये सोहळं नेसायला गेला होता त्यावेळेला तुझ्या बायकोनी ओळख करून दिली, 3 मुलं आहेत तुम्हाला, ती उरलेली 2 नुसती सांभाळायला घेतलीत का? महाराज 3 मुलं आहेत मला, हे बरोबर आहे, पण मी साधूशी बोलतोय, धर्मज्ञाशी बोलतोय, धर्माच्या दृष्टिकोनातनं मी तुमच्याशी बोललं पाहिजे. बायोलॉजिकल म्हणतात तसे आहेत ते 3 मुलं, पण पुत्र या व्याख्येत बसणारा एकच आहे बघा तुम्ही. म्हणून थोरल्याला हाक मारली. अरे काय बंड्या? त्यानं दार उघडलं आणि सांगितलं, हो मी केलाय नमस्कार बाबा. बंद केलं खटकन दार. दुसरा काय अमुक, त्यांनी मी पण केला नमस्कार. तिसऱ्याला हाक मारल्याबरोबर तो परत बाहेर आला. मगाशी नमस्कार केलेला होता त्यानं, तरी या वडिलांनी सांगितलं पाटलांनी नमस्कार कर, तरी याला माहिती आहे की मी नमस्कार केलाय, पण हा काही बोलला नाही, पुन्हा नमस्कार केला. ज्या अर्थी वडील सांगतायत त्या अर्थी त्यांचा काहीतरी हेतू आहे. जा, काम झालं तुझं. महाराज पुत्र या व्याख्येत बसणारा हा फक्त एकटा आहे, बाकीचे घेणेकरी आहेत, मी त्यांचं देणं लागतोय. तिसरा प्रश्न, तुमच्या दोघांची वय किती? प्रश्न विचारलाय साधूनं त्यांना. तुमच्या दोघांची वय किती? महाराज माझ्या माहितीप्रमाणे आम्ही 5-5 वर्षाचे आहोत. प्रत्येक गोष्ट लॉजिकनी बोलत होता. 50चा झाला म्हणतोय 5 वर्षाचे आहोत. कसं काय रे बाबा? महाराज आमच्या घरी लग्नाच्या संध्याकाळी कीर्तन ठेवायची पद्धत आहे. कुळधर्म कुळाचार असतात ना, वारकरी कीर्तन ठेवतात आमच्याकडं. काही घरी तुळजाभवानीचे गोंधळ घालतात, लग्न झालेले संध्याकाळी नाही का घालतात बघा ते. आता हल्ली शिकलेली माणसं विचार करतात पडत आयुष्यभर तेच करायचंय. पण आजही लोक आहेत, देश परदेशात राहतात, भरपूर शिकली आहेत, पण आपल्या कुलदेवतेचं सगळं करतात, असे आजही लोक आहेत. आमच्या घराण्यात वारकरी कीर्तन करण्याची पद्धत आहे. त्या कीर्तनकारानं आम्हाला पहिल्यांदा सांगितलं, आम्ही असे समोर बसलो होतो, नवरा बायको विशीचे होतो, आणि त्यांनी सांगितलं जेवढा वेळ तुम्ही चांगल्या कार्यात घालवता तेवढंच आयुष्य काउंट करा, मोजा, बाकीचं मोजू नका. तेवढेच तुम्ही खऱ्या अर्थानं जगता, बाकी तुम्ही मरता. ते मायनस होतं. ते मला कळलं, आणि त्या वर्षीपासून मी आणि माझी बायको आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी 2 महिने माऊलींच्या सेवेला जातो. कुणाचंही वारीत कीर्तन असो, त्याचं पीठ मळून देणं असेल, पखवाजाला लावायचं, किंवा टाळाची साथ करणं असेल, किंवा समोर बसून ऐकणं असेल, हे मी करतो. आणि माझी बायको इथपर्यंत गोड पाटल्या सोन्याच्या आहेत, पण तिथं गेल्यानंतर पडेल ते काम करते. सगळ्या वारकरी मंडळींच्या पोळ्या भाकरी करते. महिन्यात 4 दिवस शिवायचं नसतं तेव्हा ती लांब बसते आणि कीर्तन ऐकते. गेल्या 30 वर्षामध्ये 2 महिने तरी आम्ही माऊलींच्या बरोबर त्या कीर्तन प्रवचनाबरोबर राहिलोय. 12-5 आम्ही 5 वर्षाचे आहोत. कशा करता सांगतोय? माणूस दुःखी होतो याचं कारण काय? तर पहिलं कारण, तो जे इथे राहणार आहे ते मिळवले असं समजतो. एक मुद्दा लक्षात आला पाहिजे की कितीही आपल्याजवळ पैसे असू देत, प्रारब्धात कणभर बदल करता येत नाही. कोरोना ज्यांना झाला गेले ना लोक, किती पैसे होते, अफाट पैसे, पण नाही बदल करता येत. दासबोध वाचल्यावर काय होतं ना, असे अज्ञान दुःख भ्रांती गैरसमजानं आपण या धनाला. एक मुद्दा मला सांगा की इतके मिळवले तर पुरे काय आहे का? असा आकडा काही आहे? काहीच नाही. या आणि पुन्हा असं वाटतं अहो सध्या केलंच पाहिजे होय, त्याशिवाय कसं? अहो असे कित्येक गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे काही नाही, पण त्यांची सेवा कुणीतरी येथून करून जातो. कबीर म्हणाले, दंत न थे तब दूध दियो. दात नव्हते त्यावेळेला ज्या शरीरातनं आपला जन्म झाला त्याच शरीरात दुधाची व्यवस्था कोणी केली? जननी जठरी, मध्वमुनीश्वरांचा अभंग आहे. जननी जठरी रक्षियले माझ, पोसुनी पंचही प्राण. रामा तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान, माझा यजमान, रामा तू माझा
जठरामध्ये आपलं रक्षण कोण करतं? ज्या जठरामध्ये वाटेल ते पचतं अशा पोटात आपण राहिलो की नाही? फक्त एक पडदाच मध्ये आहे की नाही? इकडे गर्भाशय आणि इकडे वाटेल ते पचवायची व्यवस्था. असं म्हणतात सोनं ते फक्त कोंबडीच्या पोटात पचतं. सोनं कोंबडीच्या पोटात पचतं. अशी कोंबडी माणसाच्या पोटात पचते. म्हणजे मांस पचवण्याची व्यवस्था आपल्या पोटात आहे की नाही? पण आपल्याला पचवलं का आईनं? पचवून टाकलं असतं तर काय आपण करू शकत होतो? कोणी व्यवस्था केली ही? जननी जठरी रक्षियले मज पोसुनी पंचही प्राण. पुढे बाहेर येता बाहेर येता बाहेर येता बाहेर येता मातेचे स्तनी बाहेर येता मातेचे स्तनी बाहेर येता मातेचे स्तनी वय केले निर्माण वय केले निर्माण वय केले निर्माण तू माझा ऐसे असता या पोटाची ऐसे असता या पोटाची ऐसे असता या पोटाची का करू चिंता जाण का करू चिंता जाण का करू चिंता जाण का करू वारूत मारिल्या रेषा ऋणानुबंधाच्या का करू चिंता जाण रामा तू माझा यजमान रामा तू माझा यजमान रामा तू माझा यजमान तू माझा यजमान तू माझा यजमान. दासबोध वाचायला लागलं की जो गैरसमज जगत सत्यत्व भ्रांती हे सगळं खरं आहे असं वाटतं. कळतं इतकं ज्यांच्यावर प्रेम केलं ना त्यांना काही किंमत नाही आपली. आणि म्हणजे वाईट वाटायला सुरुवात होते. खूप लोक आज फ्रस्ट्रेट आहेत याचं कारण या जगत सत्यत्व भ्रांतीचा त्यांनी स्वीकार केलेला. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. महाराज सांगतात जोडून या हे ऐसे असावे संसारी जेवी प्राचीनाची दोरी. पक्षी अंगणासे आले आपुला चारा घेऊन गेले. सकाळच्या वेळेला मुठभर डाळ टाकली, मुठभर तांदूळ टाकले, मुठभर धान्य टाकलं, बरा चिमण्या कावळे दारामध्ये खाऊन गेले. 11 वाजता आपण ऑफिसला निघालो. आपण ओळखता का हो या चिमणीनं मगाशी मी टाकलेली ओली डाळ खाल्ली होती? ओळखतो? असं मुलांची वागणं शक्य आहे की नाही? हो, असं कसं काय? तुकाराम महाराज सांगतात पक्षी अंगणासे आले आपुला चारा घेऊन गेले. काय स्ट्रॉंग हो. ऐसे असावे संसारी जेवी प्राचीनाची दोरी. असा जो वागतो ना त्याचं स्वतःच तर कल्याण होतच पण तो अनेकांचा आधार ठरतो. नासे अज्ञान दुःख भ्रांती एक जगत सत्यत्व भ्रांती. हे सगळं असंच राहणार आहे. सत्यत्व आहे, अपरिवर्तनीय राहणार आहे. सत्याची व्याख्या पाहिली आपण. जे अपरिवर्तनीय असतं, जे अखंड असतं आणि जे अविनाशी असतं त्याला सत्य म्हणतात. त्यातलं काय अविनाशी आहे? म्हणून नासे अज्ञान दुःख भ्रांती. पहिली भ्रांती जगत सत्यत्व भ्रांती. कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. मी हे करणार आहे म्हणून हे भोगण्याचा मी अधिकारी आहे. इतकं केलं हो, सांगा मला पगार दिला पाहिजे की नाही? असं झालं पाहिजे की नाही व्यवस्थित? गीता हेच सांगते ना, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. आज ही मुलं आत्महत्या करतात. कारण काय? परीक्षा देताना त्यांनी अपेक्षा केली की मला 99 मार्क मिळायला पाहिजेत. किती मिळाले? नाही म्हणले 98 मिळाले म्हणून आत्महत्या. अरे
म्हटलं गरीबाची 3 मुलं पास झाले असते एवढ्यात. 2-2 ग्रेस मार्क दिले तर 35. भागवत सांगतो तेच दासबोध सांगतो. कर्मण्यवाद, मी उत्तम अभ्यास करायचा, मी चांगले मार्क मिळवायचा प्रयत्न जरूर करायचा, पण जे मिळाले त्यात माझं कल्याण आहे. परमेश्वराची व्यवस्था आहे ही. कदाचित आत्ता चांगले मार्क मिळाले, चांगल्या कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला आणि पहिल्याच दिवशी तिथे मोठा स्फोट होऊन सगळे विद्यार्थी मरणार असतील तर, म्हणून मला हे कमी मार्क पडून आता मला 1-6 महिने मागं आणलंय. चंद्रा नावाचे माझे एक मित्र आहेत, CBD बेलापूरला राहतात, US ला असतात. त्यांचं पोट दुखायला लागलं खूप. अमेरिकेत काय कमी डॉक्टर आहेत का? सगळं दाखवलं, इन्व्हेस्टिगेशन, काहीच कळेना, सगळं व्यवस्थित. शेवटी आयुर्वेदिक अपॉइंटमेंट घेतली CBD बेलापूरला. त्याचे आई वडील असतात. त्यांनी, बाबा रे तू इथे ये, आपण डॉक्टरांकडे जाऊ. घडलेली घटना सांगतोय. आणि आले, निघाले तिथनं. आता महिनाभराची रजा काढली. US च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये काम करत होते. झालं, तिथून निघाले, वाटेत दुबई नंतर इथे उतरले. सहारा विमानतळावर मुंबईला उतरले, पोट दुखायचं थांबलं. आता काय लगेच काय परत विमानात बसणार? आलोय तर आता महिनाभराची रजा काढून आलोय, व्यवस्थित दाखवूया पोट. डॉक्टर म्हटले काही नाही, ते तात्कालिक एक काय H. pylori यासारखा काहीतरी व्हायरस गेला होता, बॅक्टेरिया गेला होता, त्यामुळे दुखत होते, पण आता तुमचं नॉर्मल झालंय, काही तुम्ही घेऊ नका. एक किरकोळ काहीतरी एक कोर्स दिला आयुर्वेदिक की क्लीन थोडं करून घ्या पोट, बस संपला विषय. एरंडेल घ्या. महिनाभर गडावर दर्शनाला आले वगैरे. अहो त्या महिन्याची वर्ल्ड ट्रेड सेंटर कोसळलं, ती तारीख काय आहे? 11 सप्टेंबर. 11 तारीख. ते इकडे होते, गडावर म्हणा इकडे होते, आणि इतक्यात बातमी आली की विमान घुसलं. एक घुसलं, दुसरं घुसलं. विमान जिथे घुसलं ती जी पहिली खिडकी होती तिथे यांची खुर्ची होती. ते मला सांगताना रडत होते. का सांगतो मी आपल्याला हे? आपल्याला काय माहिती आपलं वाईट जे घडतंय ते वाईट नाही, ते चांगलं असू शकतं ना. म्हणून या जगात काही वाईट नाहीये आणि काही चांगलं नाहीये. आपण ठरवतो हे वाईट आहे हे चांगलं आहे. दासबोध वाचल्याबरोबर कळतं की मला जे वाटतंय तो भ्रम आहे. नासे अज्ञान दुःख भ्रांती. पहिली जगत सत्यत्व भ्रांती, दुसरी कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, तिसरी भेद भ्रांती. थोडं कळायला अवघड आहे भेद भ्रांती. एक कल्पना करा, माठ आहे, माठ काय, डेरा काय म्हणता तुम्ही? माठ, डेरा. त्याच्या आतमध्ये एक पोकळी असते बघा. याला शास्त्रीय भाषेत म्हणतात घटाकाश, घटाच्या आतला आकाश. घरामध्ये पण स्पेस असते, याला म्हणतात मठाकाश. आणि बाहेर पण आकाश आहे, याला म्हणतात महदाकाश. अशी 3 आकाश आहेत का? असा काही त्या कुंभाराबरोबर आकाशाने करार केलाय का? तू आधी माठ बनवत जा आणि मग मी आत शिरतो आकाश, असं म्हणत. कल्पना आहे ती. घट फोडला, कुठं गेलं होते आकाश आतलं? म्हटलं बुवा बाहेरच्या आकाशाशी मिसळलं. नवीन बांधाय करता ते घर पाडलं, त्या घराचा स्पेस बाहेरच्या महदाकाशाशी, बाहेरच्या आकाशाशी मिसळला. असं म्हणायचं का नाही म्हणायचं? बोला. काय या कल्पना आहेत. ही वेगवेगळी आकाश आहेत, याला म्हणतात भेदभ्रांती. तद्वत शरीरामध्ये असणारं चैतन्य, ज्याला म्हणतो आपण जीव, विश्वाला चालवणारं जे चैतन्य, त्याला म्हणायचं ईश्वर. जी फॉर जनरेशन, ओ फॉर ऑपरेशन, डी फॉर डिस्ट्रक्शन, गॉड. आणि विश्व निरपेक्ष चैतन्य, असं नाही की बुवा एक जग चालवणारं जे चैतन्य आहे ईश्वर, तेवढाच ब्रह्म त्याच्यापेक्षा मोठं आहे, परब्रह्मतत्व. या 3 कल्पना आहेत. हे आत्मसाक्षात्कार नंतर लक्षात येतं.
भेदभ्रांती, या शरीराच्या आतलं चैतन्य आहे ना तेच विश्वनिरपेक्ष चैतन्य आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. या शरीरावर क्लेम करणारं जे चैतन्य आहे तोच जीव, तोच मी, असा जो गैरसमज झाला, दासबोध वाचता वाचता लक्षात येतं ईश्वर सुद्धा मीच आहे आणि परब्रह्म सुद्धा मीच आहे. म्हणजे मी नावाची जी कल्पना आहे त्याला आपण सूक्ष्म देह म्हणतो, कारण देह म्हणतो किंवा स्थूल देह म्हणतो. हे गैरसमज जे आहेत ही भ्रांती दूर होते. पाहता एका मिनिटात लगेच नव्हे, आपोआप रोज जर वाचत गेलो, रोज जर लिहित गेलो, वर्षानुवर्ष ती गोष्ट करत गेलो तर परिणाम असा होतो की जे प्रत्यक्षात आहे ते आपल्याला कळायला लागतं. पुढचा शेवटचा भ्रांती नाही, चौथी भ्रांती संग भ्रांती. जगत सत्यत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, भेद भ्रांती, चौथी संग भ्रांती. घटातील आकाशाचा मी आता बोललो, घटाशी काहीही संबंध नाहीये, पण उगाच घटाकाश म्हणण्याचा मी गैरसमज करून घेतला. असं शरीराच्या आतमध्ये असणाऱ्याच्या शरीराशी काही संबंध नाही, लक्षात घ्याल. फक्त प्रारब्ध नावाची गोष्ट सूक्ष्म शरीराला भोगायला इथे फक्त तो कनेक्शन आत्म्यातनं घेतो. जसं आपण नवीन रेकॉर्डिंग काही केलेलं असतं, पूर्वी कॅसेट असायच्या बघा, त्या कॅसेट कशा असायच्या, त्या ओनली प्लेअर असायचे आणि प्लेअर विथ रेकॉर्डर असायचे. जुना आहे हे जरा, काही नुसते प्लेअर, ते त्याच्यात रेकॉर्डिंग करता येत नाही, ओनली प्लेयर्स. ओनली प्लेअर म्हणजे मनुष्य सोडून इतर देह, आणि प्लेअर विथ रेकॉर्डिंगची व्यवस्था असणारा मनुष्याचा देह. आता गेल्या अनेक जन्माचा रेकॉर्डिंग आपण नवीन नवीन देहात पाहतो. प्रत्यक्षामध्ये त्या रेकॉर्डिंगचा आपला काही संबंध नसतो. पूर्वीच्या काळी चित्रपट बघायला आपण जात असू तेव्हा पूर्वी असं ते ऑफिस बॉक्स, ते बॉक्स असायचं आणि तिथून असे प्रकाश सोडला जायचा आणि तिथे फिल्म फिरायची बघा, समोर फिल्म फिरायची. आता नुसता जर प्रकाश सोडला तर पडद्यावर काय दिसतं, पांढरा पडदा दिसतो. पण मध्ये ती फिल्म फिरायला लागल्यानंतर अमका अमका बच्चन, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह वगैरे काय लागतं. मला आपण सांगा ते रेकॉर्डिंग पूर्वीच आहे का त्यात आत्ता चालू आहे, केव्हा रेकॉर्डिंग. बरं असे खूप ठिकाणी पिक्चर चालू आहे. मागून येणारा शुद्ध प्रकाश हा परमात्मा आहे आणि मनरूपी फिल्म जेव्हा फिरते त्याच्या पुढे, तेव्हा विश्वरूपी पटावर प्रारब्ध नावाचा चित्रपट सुरू होतो. मनाचा त्याग केला रे केला की आपण त्या प्रकाश रूपाचे धनी होतो. म्हणजे तेव्हा आपल्याला सगळंच्या सगळं जे दिसतं ते फक्त पांढरा पडदा दिसतो, स्वच्छ. पण इंटरेस्टनी आपण बायस होतो, एकांगी होतो आणि मग गैरसमज करून घेतो. याला म्हणतात संग भ्रांती. ज्या शरीराचा आपण संग केलाय ते शरीर अमक्या अमक्या ज्ञातीचं, स्त्रीचं वा पुरुषाचं, अमक्या वयाचं, अमक्या आडनावाचं, ते प्रारब्ध नावाचं मिळालेलं फक्त वाहन आहे. त्या वाहनाचा माझा संबंध काय आहे, ते वाहन चांगलं ठेवलं पाहिजे, टिकवलं पाहिजे, हे बरोबर आहे. पण या संगभ्रांतीनं मनुष्य नवीन प्रारब्ध बनवतो. समर्थ सांगतात आपोआप दासबोध वाचायला लागलं की हे कळायला लागतं की अवास्तव सगळ्यात गुंतण्यात अर्थ नाही आहे. आपण सगळं सगळ्यांकरता करू, मन लावून करू. तोच स्वयंपाक करू काल करत होतो, कदाचित कालच्यापेक्षा चांगला करू. कारण परमेश्वरांनी ऑन डेप्युटेशन आपल्याला पाठवलंय. ते काम करीत असताना खूप मनापासून, पण अमका माझा शत्रू आहे, अमका माझा मित्र आहे, ही दृष्टी निघून जाते आणि परिणाम भ्रांती नावाची गोष्ट दूर होते. आणि शेवटची भ्रांती सांगितली, विकार भ्रांती. 6 विकार आहेत या जगामध्ये. पहिला अस्ति, दुसरा जायते, तिसरा विपरिणमते, चौथा अपक्षीयते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि नश्यती किंवा नश्यते. अस्ति म्हणजे असतं, जायते म्हणजे जन्माला येतं. जसं सगळे डोंगर जाळले, वाळल्यानंतर गवत वाळल्यानंतर डोंगर पेटवतात बघा. आता सगळे डोंगर जाळल्यानंतर पुन्हा तिथं काही उगवायला नको की नाही.
पण जी बीज जळालेली नसतात आतमध्ये असतात आणि वरवर जमीन जळली आहे ती बीज आतमध्ये असतात, म्हणजे त्याला म्हणतात अस्ती आहे. वरनं पाऊस पडला की जायते, वर्धते, हळूहळू गवत मोठं व्हायला लागतं. विपरिणमते, त्यात बदल व्हायला लागतो. अपक्षीयते, आता उतारायला लागतात ती, आणि एक दिवस नश्यती. पुन्हा माठाचं उदाहरण घ्या. मातीमध्ये होता आणि कुंभाराच्या डोक्यात होता, या दोन्हीचं एकत्रीकरण आलं आणि जायते. अस्ती होतं कुठं? मातीत होता. माठ कुठं असतो? मातीत असतो. आणि कुठं जातो शेवटी? मातीत. आहे ना, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी, गाणं ऐकलंय ना आपण. माती सांगे कुंभाराला का रे मज तुडविसी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. त्या लग्न ठरवायला आलेल्या मुलीनं पहिलं गाणं हे म्हटलं. तो माठ असतो, मातीत असतो आणि कुंभाराच्या डोक्यात असतो. हे दोन्ही एकत्र आलं. अस्ती म्हणजे कुठं अस्ती सांगितलं. जायते, असा तो कुंभाराचा चाक फिरताना असा त्याने गोळा घेतला आणि झालं जायते. आता वर्धते, तो वाळवला. विकास होत गेला. वर्धते म्हणजे विकास होत जाणं. वर्धते, वाढायला लागला तो. हळूहळू त्याचा आकार आला. नंतर तो चांगला तापवला, चांगल्यापैकी आवेमध्ये भाजला. वर्धते, चांगला स्ट्रॉंग केला. मग त्याला रंग वगैरे दिला. वर्धते, आणि आणला. 100, 200, 500 रुपयाला आपण तो विकत घेतला. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं. हळूहळू हळू त्याचे टवके निघायला लागले. विपरिणमते, अपक्षीयते, हळूहळू ते नळ गळायला लागला त्याचा. आणि एक दिवस पाणी भरून ठेवला होता, उन्हाळ्यात काढला. वर ठेवायचा, आम्ही फक्त उन्हाळ्यात वापरतो आम्ही, म्हणून वर ठेवला होता प्लॅस्टिक मध्ये काढून. पण काढल्यानंतर त्यात धूळ असते म्हणून भरून ठेवला. म्हणलं उद्यापासून भरूया, पाणी भरून ठेवला. आणि नंतर मी बाथरूम मध्ये उचलायला गेलो, नुसता काठ हातात आला. नश्यते किंवा नश्यती दोन्ही चालेल. असं आपलं स्वरूप आहे असं मानणं, याला म्हणतात विकार भ्रांती. देह प्रारब्ध रूपानं कुठेतरी होता अस्ती. आई वडिलांच्या निमित्तानं जन्माला आलो. जायते, वर्धते, वाढायला लागला. विपरिणमते, वर्धते, विपरिणमते, मिशी यायला लागली, दाढी यायला लागली. अपक्षीयते, नंतर ती दाढी पांढरी व्हायला लागली, केस पांढरे व्हायला लागले. मी पुन्हा पुन्हा तेव्हा काळा करायला लागलो. अपक्षीयते, आणि एक दिवस नश्यती. हे आपले विकार आहेत असं आपण समजतो, याला म्हणतात विकार भ्रांती. जिवंत नाही आहोत, आपण आत आहोत म्हणून देह जिवंत आहे. देहाचं प्रारब्ध संपलं. अहंकार नावाच्या गोष्टीमध्ये प्रारब्धाची पुरचुंडी बांधून असे टाकून दिले, लक्षात घ्याल. ढगातून पाण्यात, पाण्यातून झाडात, झाडातून बीजात, बीजातून अन्नात, अन्नातून वडिलांच्या पोटात, वडिलांच्या पोटातून आईच्या पोटात, आणि आता जन्म. अहंकार नावाच्या कागदामध्ये या जन्माचे भोग जे आहेत ते ठरवले जातात. कसं ठरतं हे? केव्हा तरी हे ऐकून घ्यायला पाहिजे ना. कसं ठरतं? या जन्मापुरती या भोगांची व्यवस्था ठरवली जाते. आणि किती बुवा, या मकरंद बुवा या जन्मात किती भोग भोगतील, दुःखाचे एवढे एवढे, सुखाचे एवढे एवढे, आणि ही कर्तव्य त्यांनी करायची. अशा अर्थानं एक फॉर्म करण्यात आला. आणि मग देह ठरवण्यात आला. मग त्याचा देह कुठला टाकला पाहिजे हे ठरवण्यात आलं की असा देह पाहिजे याचा. बरं, कारण ज्या प्रकारचं आपण नाही का, लग्नाला जातानाच आपला ड्रेस वेगळा असतो आणि घर स्वच्छ करतानाचा वेगळा असतो. ज्या प्रकारचं कर्म ठरलंय त्या प्रकारचा ड्रेस घातला पाहिजे ना. हे सगळ्यांचंच. आणि आता माणसाबद्दल बोलूया आपण, बाकीच्या प्राण्यांबद्दल खूप फापट पसारा होईल तो, म्हणून नाही सोडतोय ते. आणि अशी ती पुरचुंडी टाकण्यात आली आणि आपण जन्माला आलो. ती पुरचुंडी प्रारब्धाची कुठे ठेवली माहितीये? आपल्या शरीरात कुठेतरी ठेवली असेल ना ती. डाव्या कोपऱ्यात, उजव्या डोळ्यात, डोक्यात, शेंडीत, कुठे ठेवली? कानात,
गुदद्वार म्हणजे विष्ठा विसर्जन करतो आणि मूत्र विसर्जन करतो, याच्या मधला जो शिवणीचा भाग आहे ना, इथे ती पुरचुंडी ठेवली आहे, इथे ती फ्लॉपी ठेवली, इथं ते मेमरी कार्ड ठेवलंय आणि त्या ठिकाणी बसवलाय सगळे भोग निर्विघ्नपणे द्यायला भगवान श्री गणेश. त्वम मूलाधार स्थितोसि नित्यम. बरोबर तेवढे भोग निर्विघ्नपणे देतो आपल्याला तो. दुपारी मला जेवायला मिळणार नाही, सगळं पक्वान्न वाढलेलं असतं, मी अगदी जेवायला बसणार असतो, इतक्याच शेजारीनं हाक मारतात, अहो ऍक्सिडेंट झाला चला, मी अन्न तसं टाकतो आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. मी ते अन्न खाऊ नये हे माझं प्रारब्ध आहे. आणि असे सगळ्या जीवनाचे भोग ठरलेले आहेत. ज्या दिवशी भोग संपले त्या दिवशी देह टाकून द्यावा लागतो. या सगळ्याचं साक्षी होता जर आलं तर आपली रिॲक्शन नवीन संचित निर्माण करणारी होत नाही, हे या दासबोधांनी लक्षात येतं ना. हे पुढं ऐकायचं आहे आपल्याला, खूप सूक्ष्म आहे. सामान्यतः माणसाला याचा काही विचार करायचा नसतो, त्याला कुठंतरी काहीतरी माळ ओढली, घरा प्रदक्षिणा घातल्या, झाला वाटतो त्याला परमार्थ. याचा परमार्थाशी इनडायरेक्टली थोडा संबंध आहे. आंघोळीनी जर मुक्ती मिळत असती, शंकराचार्य म्हणले, गंगा स्नानाने मुक्ती मिळत असते, तर सगळे मासे मुक्त व्हायला पाहिजेत की नाही. इतकं सोपं आहे का? रामकृष्ण परमहंस म्हणत असत की आपण म्हणाले गंगेत जातो ना आंघोळ करतो, आपलं पाप गेलं असं आपल्याला वाटतं. अहो आपण गंगेत निघालो की ती सगळी पापं शेजारी भराभर पटकन खाली उतरतात शरीरावर, शेजारच्या झाडावर चढून बसतात. आणि आपण उतरलो खाली की ती परत आपल्या टाळक्यावर चालली घरी म्हणले आपल्याबरोबर. इतकं सोपं आहे का? मासा स्नान करी धरी बक पहा, ध्यानाप्रती साजिरे. बगळाही ध्यान करतो की नाही? तो काय ध्यानाच्या क्लासला जातो म्हणून करतो का? माणसं ध्यानाच्या क्लासला जातात की नाही? आणि ध्यानाच्या क्लासहून घरी आली की बायको म्हणते आता चहा प्या म्हणजे फ्रेश व्हाल. ध्यानापेक्षा चहात जास्त ताकद आहे की नाही? माणसानं कसं बिघडवून टाकलंय परमार्थ बघा. आपण हे ऐकलं असेल की कुराणावर गीतेवर हात ठेवून सर्रास खोटं बोलतात माणसं या कोर्टामध्ये, आणि दारू पिल्यावर खरं बोलतात. म्हणजे कुराण आणि गीतेपेक्षा दारूच जास्त ताकद आहे की नाही? असं होतं की नाही? माणसानं असा करून टाकलाय परमार्थ. मी एवढं सगळं का सांगतो? नासे अज्ञान दुःख भ्रांती, आपल्याला जास्त फापट पसारू नको. शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी. हा ग्रंथ वाचायला लागलं, इतरांचा फार विचार करण्यात वेळ नाही घालवायचा. पहिल्यांदा दासबोध वाचायला लागलं, ज्ञानेश्वरी वाचायला लागलं की पहिला प्रॉब्लेम काय येतो माहितीये का? आपल्याला धन्य वाटायला लागतं आणि दुसऱ्यांची की विचार आहे, हो किती पैसे करताय, त्यांना कळत नाहीये जे समोर. तुझा उद्धार झाला का? म्हणून आमचे स्वामी वरदानंद भारती सांगत असत, 250 वेळा एक ग्रंथ वाचल्याशिवाय तो मी वाचतोय असं कोणाला सांगू नये. 250 वेळा तो ग्रंथ वाचून काढा, मग तो मुरायला लागतो. म्हणून आयुष्यभर वाचायचंय ते, केव्हा तरी 20-30 वर्षानंतर ते फलद्रूप व्हायला लागतं. लक्षात घ्यायला एकदम ट्रिमेंडस चेंज व्हायला लागतो. जे आपल्याला पूर्वी कळत होतं तेच आता कळतं, पण आपल्यात बदल होतो, एकदम आपण परिपक्व होतो. शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी. पुढे सांगतात योगियांचे परम भाग्य. या जगात सगळ्यात भाग्य कशाचं आहे? लक. ही इज व्हेरी लकी. अंगी बाणे ते वैराग्य. मला काही नको असं तृप्तीने वाटायला लागलं. म्हणजे नाईलाज म्हणून नव्हे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट नव्हे. मला काय बाबा पंतप्रधान व्हायची इच्छा नाही, तू होणारच नाहीये. हे काय वैराग्य नाहीये. खरोखर तृप्तीनं एक कल्पना तर करून बघा, मला जगातलं काही नको असं मनात वाटलं तर काय होईल? जस्ट इमॅजिन. काहीतरी पाहिजे असंच वाटतं बघ आपल्याला. निदान प्रवचन वेळेवर संपलं पाहिजे एवढं तरी वाटतं की नाही?
आणि म्हणून सगळ्यात भाग्य योग्यांचं काय असेल तर वैराग्य. सगळं मिळेल पण वैराग्य देत नाही भगवंत. सगळं मिळेल पण भक्ती देत नाही. खरं वैराग्य जर प्राप्त झालं तर परमेश्वराला तुमचं दास व्हावं लागतं. खरी भक्ती प्राप्त झाली तर परमेश्वराला तुमचा दास व्हावं लागतं. म्हणून तुम्हाला सगळं देईल. 1-2 मिनिटं सोडा, 20,000 वर्ष तप करणारे विश्वामित्र. 20,000 म्हणजे काय झालं? 20 मिनिटं नाही नीट बसतायत आपल्याला. मी तुम्हाला येतं बसता, मी जनरल विधान करतो. प्रवचन कीर्तनाला माणसं बसतात ना, सतरंजीच्या दोऱ्याच काढतात. असं करतात, असं करतात, काहीतरी करतात. काही लोक ते रामदेव बाबांचं प्रवचन ऐकून आले, नखावर नख घासली तर पांढरे केस काळे होतात असं त्यांनी सांगितलंय. असं हे लगेच करू नका, सांगतो मी. असं रोज 10 मिनिटं करावं. असं होतच नाही कधी आपल्याला, हा व्यायाम कधी करत नाही. हे केस पांढरे आहेत ना, ते काळे होतात आणि काळे आहेत ते काळे राहतात. पूर्ण प्रवचनात त्या बाई असं करत होत्या पूर्ण 2 तास. कल्पना करा, तुम्हाला एखादा मुद्दा सांगायचा, समोर कोणी असं करतं. माझे पांढरे व्हायची वेळ आली. कोण काय करेल सांगता येत नाही. कुठे वेलदोडे. कल्पना करून बघा, 20,000 वर्ष हा महापुरुष हिमालयात बसलाय आणि इंद्राने मेनकेला पाठवलं. कथा आपल्याला माहिती आहे, मला ती रंगवायची नाहीये. परवा मला एकाने विचारलं, बाबा त्यांचं मग मेनका कसं पडलं? म्हटलं, इंद्राकडे कोणी गेलं, पृथ्वीवर ऋषी मुनी गेले, आमके गेले, देव गेले, की तिथं चहा पाणी अमुक तमुक सगळं त्याच करायच्या त्या बाई. अतिशय सुंदर. आणि सगळ्यांना असं कर, हे तिथं सगळ्यांना वाटायचं या इथल्या मेन आहेत. माता कथा आहे बरं ही, धात आणि मात अशा 2 प्रकारच्या कथा. मग कोणीतरी विचारायचं, इंद्रा या इथल्या मेन का? हसून घ्या जरा, काय उगाच ओझबीचं नाही होत. आज मग समर्थांचा निद्रा निरूपण आहे, मला माहिती नाही इथे याच्यात येईल की नाही. अहो, झोपण्याच्या तऱ्हा सांगितल्यात समर्थांनी. अक्षरशः मनुष्य आडवा पडून लोळायचा राहतो. हास्यरस समर्थांनी खूप वापरलाय. या संतांना, सत्पुरुषांना हास्यरस खूप आवडतो. गुरुचरित्रात अनेकदा ओवी येते, श्री गुरुसी विनोदावरी अति प्रीती. कशा करता हे बोललो? काही लोकांचा गैरसमज आहे की प्रवचन कीर्तन म्हणजे चेहरा टाकूनच बसलं पाहिजे. काही लोकांच्या कपाळावर पाटी असते, कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की असं बिसं काही नाहीये. छान देवाकरता रडणं हाही परमार्थ आहे, देवाकरता खळखळून हसणं हाही परमार्थ आहे. आपण कशाशी एकरूप होत आहे हा मुद्दा आहे. म्हणून सगळ्यात भाग्याची गोष्ट कुठली? मला काय, 20,000 वर्ष तप केल्यानंतर सुद्धा मेनकेने म्हणजे वर्णन केले, महातापससा श्रेष्ठ ऋषी झाला, मेनकेनं घटकेत दास केला, पुत्र बनवलं त्याचं. मग त्याला मुलगी झाली शकुंतला वगैरे, तिकडे आपल्याला जायचं नाही. शकुंत नावाच्या पक्षाने तिचं रक्षण, शकुंतेनं लालयती ती शकुंतला. शकुंतलेचं वर्णन महाभारतात फार छान आहे. शकुंतलेपासूनच तो सगळा, तो दुष्यंत शकुंतला, मग त्यांच्या पोटी जन्माला आला भरत. त्या भरतामुळं भारत म्हणतात. दुष्यंत पुत्र भरतामुळं या भारतवर्ष म्हणतात वगैरे. समर्थ सांगतात, दासबोध जर नीट वाचला तर वैराग्य अंतःकरणात आपोआप बिंबायला लागतं. आणि या जगामध्ये सगळ्यात भाग्याची गोष्ट, मला काही नको असं वाटणं आहे. मला परमेश्वर सोडून काही नको असं वाटत नाही तोपर्यंत परमेश्वराचं काही नडलेलं नाही आहे. परमेश्वर तेच देतो आपल्याला जे आपल्याला पाहिजे असं वाटतं. कुठलीच काळजी करायची नाही की बाबा परमेश्वर काय करतो. परमेश्वराच्या 2 कृपा आहेत, लक्षात घ्याल. एक सामान्य कृपा आणि एक विशेष कृपा. सामान्य कृपा म्हणजे तो तुमचा प्रपंच नीट करून देतो, आणि विशेष कृपा म्हणजे प्रपंचाची वाताहत करतो, तुम्हाला त्रास देतो, आणि त्याद्वारे वैराग्य प्राप्त होऊन तुम्ही फक्त भगवंतच आपलासा केला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करून देतो. माझ्या पदरचं नाही, तुकोबांचा अभंग आहे, देवाची ती खूण आला ज्याच्या घरात, त्याच्या पडे चिरा संसारासी. त्रासच देतो.
काढून बघा आपण सगळे चरित्र. बापरे असं करेल का काय, आता काय, घाबरू नका. गंमत अशी आहे, तो ज्याला जे पाहिजे त्याला तेच देतो. मला 2 BHK पाहिजे, मला 2 BHKच देतो. पण मला खरा परमार्थ करावा असं वाटतो. माझ्या आजूबाजूची माणसं, माझ्या प्रेमातली माणसं माझ्याशी वाईट वागतात आणि त्याद्वारे मला अंतर्मुख करतो. कुणी कोणाचं नाहीये. ती 2 महिन्यांनी परत चांगली वागणारी आहेत, पण मला धक्का बसवतो तो. हे लक्षात घ्या. गोपालकृष्ण आणि अर्जुन एकदा चालले होते. अर्जुनानं प्रश्न विचारला, कृष्णा तुझी पद्धत काय रे कृपेची? चल म्हणले. दोघांनी भिक्षुक वेश धारण केला, धोतर नेसलं आणि एका दारात गेले. मोठाच्या मोठा बंगला, काही कमी नाही. आणि हाक मारली, कोणी आहे का घरात, काही द्याल का? मालक तर स्वतः आला नाही, पण कुत्रं सोडलं. ते कुत्रं फक्त चावायचं राहिलं. ते वाटेल तसे बोलले लोक. मालक काही खिडकीत म्हणलं, आले भीक मागायला, त्याला घर चांगलं पाहिलं की चालते वा. कृष्णाने आशीर्वाद दिला, भगवंताच्या कृपेनं तुझा व्यवसाय अजून वाढो, हे तुझं उत्तमात उत्तम होवो, अजून चांगलं. अर्जुन म्हणला, हे काय, थांब जरा. प्रवासात आहेत, अजून पुढे पुढे चालले. एक जंगल सुरू झालं. जंगलाच्या इथे एक झोपडी दिसली म्हणून दारात आले. आहे का काही मागितलं? त्यांनी मस्तपैकी एवढा मोठं दुधाचा तांब्या आणून ठेवला. दोघांना अर्धा अर्ध दिलं. दोघांनी पिऊन टाकलं. कृष्ण म्हणले, सगळं दूध आम्हाला देऊन टाकलं, तुम्हाला आहे ना? नाही म्हणले, माझ्याकडे एकुलती एक गाय आहे, ती एकदा तांब्याभर दूध देते. तेवढं दूध पिऊन मी दिवसभर राहतो. पण दारात अतिथी आला तर मी त्याला द्यायला पाहिजे. मी माझा धर्म सांभाळला. आता उद्याच्या बरोबर दुपारच्या वेळेला मला ती दूध देईल, तेव्हाच मी दूध पिन. आता 24 तास माझा उपास. असे 24 तास झालेत, पण अजून 48 तास उपास. कृष्ण बाहेर पडले आणि कृष्णाने आशीर्वाद दिला, ही गाय लवकरात लवकर मरो. अर्जुन म्हणला, हे नाही पटलं बा. ते पटू शकतं की बा जे वाईट वागणार आहेत त्यांनाही तुम्ही आशीर्वाद द्या, हे पटू शकतं, पण हे काय? ते म्हणाले, तो इतका अडकलाय संपत्तीमध्ये, अजून अडकू देत, अजून त्या सगळ्या संपत्तीत अडकू देत. कारण त्याला दारात आलेल्या अतिथींना सन्मान करायचा असतो, काही आपल्याकडून द्यायचं असतं, हे कळत नाही ना. अजून तो नरकात जाईल असा झाला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवाल, देव सुख देतो ना, पक्क समजावं की देव आपल्याला त्याच्यापासून दूर करतोय. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, देव सगळ्यांना सगळंच देतो, पण ज्याची परीक्षा बघायची त्याला जरा जास्त देतो. आणि हा जो साधू आहे, हा जो दारामध्ये गाय असणारा मनुष्य आहे, याचा अंतःकरण फक्त गायीत अडकलाय. मला मोक्ष मिळत आलाय, पण या गायीचं काय होणार? तिला वाघ तर खाणार नाही ना, असं वाटतंय. त्याची गाय मेल्याबरोबर त्याला साक्षात्कार होणार आहे. देवाची ती खूण आला ज्याच्या घरात, त्याच्या पडे चिरा संसारासी. देव तुकोबांचा अभंग आहे, देव भक्ता लागी करू नेदी संसार अंगी, वारावार करून ठेवी. स्त्री द्यावी गुणवती तरी तिपे गुंते आशा, म्हणून कर्कशा करून ठेवी. मोठा तुका म्हणे माझा अनुभव आहे अंगे, मला अनुभव आलाय म्हणा. दासबोध सांगतो की हे जे परम वैराग्य आहे, ते वैराग्य आपोआप प्राप्त होतं. या वैराग्याची एक छोटी गोष्ट आहे, ती गोष्ट मी आपल्याला चहा प्यायल्यानंतर सांगतो. गोपाल कृष्ण भगवान जय 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 रघुवीर.